ईशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्णं पद्मनेत्रं सुहासिवदनं कंठाटोपी च माला दंडकमण्डलोधर कंठ्याकरक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारकं पाहि मां पाहि मां। आता करूया प्रार्थना। जय 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 घरणा परात्परा कैवल्य सन्ना ब्रह्मानंदा यतिवर्या जय 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 पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडादेशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नि तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तू चिपै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगमाने स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागे यदि मध्याग्र कोठे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचा ही तर्कशास्त्रे शास्त्रांती नाव रे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वै मी केवळ अल्पमते करू केवी आपली स्तुती सहस्त्रमुखै निश्चिती शिल्लाख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मस्ती समर्था कृपा कटाक्ष दिनानाथा दासाकडे पाहावे। आता इथे प्रार्थना ना विजय आपल्या मना कृपा समुद्रे यामिना आश्रय द्यायचे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसन ये लौकी सौख्य देवन परलोक साधन करवावे दुस्तर हा सागर याचे पाव या पहिल्या तीरातून चरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुली नाना न बाध तुझ्या कृपे किती वर्ण आपले गुण द्यावे मग सुख साधन अज्ञाती मी निसोन ज्ञानात हृदय प्रगट हो पै शांती मने सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे नसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांचे नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तिने वा सुगम दुर्गम तो भवपंत व्यवहारे वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगेन यावे सत्यता सत्य विजयी सर्वदा आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करून समर्था असो या संसारात प्राचीन नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी ठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्वांनी आपल्या कपाळाला हळद कुंकू लावायचं आहे. दादा असतील त्यांनी अष्टगंध लावायचा आहे. श्रीमती महिलांनी अष्टगंध लावायचा आहे. ओम भद्रम कर्णेभि शृणुयाभि देवा भद्रभक्षभिः जत्रा स्थिरांगे तुष्टवासु तनोभिवेशं देवहिताय. ओम स्वस्ति न इंद्रो दश्वाहा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न सारिष अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. ओम शांती शांती शांती. आचमन करायचंय आपल्याला 3 वेळा. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. 2 पळ्या पाणी तामनात सोडायचंय. ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः. हात जोडून बसायचंय. ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अदोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेत्राय नमः, ओम हरे नमः, ओम श्री कृष्ण परमात्मने नमः. हातात पाणी घ्यायचंय. प्रणवस परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंदे प्राणायामे विनियोगा. पाणी सोडून द्यायचंय. उजव्या हाताचे मधले 2 बोट डाव्या नाकपुडीला लावायचे. अंगठ्या उजव्या नाकपुडीला लावायचा आहे. मनातल्या मनात गायत्री मंत्र जप करायचा आहे. डाव्या नाकपुडीवरचे बोट काढून श्वास बाहेर सोडायचा आहे. नंतर डावी नाकपुडीवरील अंगठा उजव्या नाकपुडीवरील अंगठा काढून श्वास बाहेर सोडायचा आहे. उजव्या हाताने आपल्या पहिले उजव्या कानाला हात लावायचा आहे. नंतर डाव्या कानाला हात लावायचा आहे. तोंडाला हात लावायचा आहे. ओम आपो ज्योतिरस्मो ब्रह्मा भूपस्वरम. श्रीमन महागणाधिपतये नमः. श्री मातृपितृभ्यो नमः. श्री कुलदेवताभ्यो नमः. श्री इष्टदेवताभ्यो नमः. श्री ग्रामदेवताभ्यो नमः. श्री स्थानदेवताभ्यो नमः. श्री वास्तुदेवताभ्यो नमः. श्री आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः. श्री सर्वभ्यो देवोभ्यो नमो नमः. श्री यत्कर्म प्रधान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. आपल्या पोथीची 3 पूजा करायची. हळद कुंकू अक्षता लावून. विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः. पोथीला नमस्कार करायचा आहे. मंगलाचरण आपल्या पोथीच्या पान नंबर 12 वर आहे. मंगलाचरण. सजयति सिंधुर्वदनो देहो यत्पाद पंकज स्मरण वासरमनियुतं साराशि नाशयन्ति विघ्नानां. या कुंदे दुषहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणा वरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मार्चित शंकर प्रभृती बिर्दैवे सदा वंदिता. सा मा पातु सरस्वतीनि सरस्वती भगवती निशेष जाण्या पहा. मूकं करोति वाचालं पंगो लंघयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानंद माधवं. नारायणं नमस्कृतं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेतं. वसुदेवसुतं देव कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माता की जय. गायत्री मंत्र होईल 24 वेळा. शाबरी मंत्र होईल 24 वेळा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्.
ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। शाबरी मंत्र। ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः। 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 आपलं पोथी वाचन चालू होईल तेव्हा परकरची नाडी सोडून बसायचं आहे। डोक्याचे केस मोकळे करायचे। गणपती अथर्व शीर्ष। ओम भद्रं कर्णे विष्णुने अभिदेवा भद्रभक्षभिरे जत्रा स्थिरंगे तुष्टवासु तनुभवेशं देवहितायदाय। ओम स्वस्ति न इंद्रो दश्वा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न सारिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। ओम नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्ष तत्त्वमसि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं धर्तासि तमेव केवलं हर्तासि तमेव सर्वकालविंद ब्रह्मासि तो साक्षात्मासि नित्यं ऋतं वच्मि सत्यं वच्मि आत्मामम अवतारम शोतारम दातारम दातारम वाणुचानवं शिष्यम पश्चातातो पुरस्तातो उत्तरातातो दक्षिणातातो चतुर्थरात औद्धराता सर्वतमा पाहि पाहि समन्तातो वाङ्मय सचिन्मय आनंदमय स ब्रह्ममय तो सच्चिदानंदादित्य से तम प्रत्यक्ष ब्रह्मासि तो ज्ञानमय विज्ञानमय से सर्व जगदेत तो जायते सर्व जगदेत्वय तिष्ठति सर्व जगदेत्वय लमिष्यति सर्व जगदेत्वय प्रतीति तम भूमिरापनलो नीलो नभातो चतुरादि वाक्पदानि तम गुणत्रयात्वितात्व देहत्रयात्वितात्व कालत्रयात्वितात्व मूलाधारोऽसि नित्यं तम शक्तित्रयात्मकातो आयोजनो ध्यायति नित्यं तम ब्रह्मा सं विष्णु सं रुद्र सं इंद्र सं अग्नि सं वायु सं सूर्य सं चंद्रमास्तव ब्रह्मा भुवसरम कणादि पूर्वमूर्चाय वर्णादि तदनन्तरमनुसार परत्परार्धे दुलसीतं तानेर्द्वय ततो मनसरूपं गकारं पूर्वरूपम् अकारो मध्यम रूपम् अनुस्वार शान्ति रूपं बिन्दुरुत्तरूपं नादं संधान सहिता संधि सैषा गणेश विद्या गणकृषि निचित्र गायत्री छंदा गणपतिर्देवता ओम गणगणपतये नमः। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदन्तं चतुरहस्तपाशं कुशधारिणं रथचोरधस्ते बिभ्रान्मुषग्ध्वजं रक्तलम्बोदर शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्तं रक्तपुष्पैः सुभूषितं भक्तानुकम्पिं देव जगत्कार्यमुच्यतम् आविर्भते सृष्टादे प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायति नित्य स योगी योगिना वरा। नमो व्रातपते नमो गणपते नमो प्रमदपते नमस्ते अस्तु लंबोदराय एकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरन्मूर्तये नमो नमः। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयामि देवा भद्रभक्षभिः जत्रा स्थिरंगे तुष्टवासु तनुभवेशं देवहितायदाय। ओम स्वस्ति न इंद्रो दश्वा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न सारिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु। ओम शांती शांती शांती। नवनाथांचा मंत्र 11 वेळा।
गोरक्ष जालंधर चरपटा षडबंकाणी पमचंद्र रांध्या चौरंगी रेवानक बद्री सौन्या भूम्या बपू नवनाथ सिद्धा गोरक्ष जालंधर चरपटा षडबंकाणी पमचंद्र रांध्या चौरंगी रेवानक बद्री सौन्या भूम्या बपू नवनाथ सिद्धा गोरक्ष जालंधर चरपटा षडबंकाणी पमचंद्र रांध्या चौरंगी रेवानक बद्री सौन्या भूम्या बपू नवनाथ सिद्धा गोरक्ष जालंधर चरपटा षडबंकाणी पमचंद्र रांध्या चौरंगी रेवानक बद्री सौन्या भूम्या बपू नवनाथ सिद्धा गोरक्ष जालंधर चरपटा षडबंकाणी पमचंद्र रांध्या चौरंगी रेवानक बद्री सौन्या भूम्या बपू नवनाथ सिद्धा गोरक्ष जालंधर चरपटा षडबंकाणी पमचंद्र रांध्या चौरंगी रेवानक बद्री सौन्या भूम्या बपू नवनाथ सिद्धा गोरक्ष जालंधर चरपटा षडबंकाणी पमचंद्र रांध्या चौरंगी रेवानक बद्री सौन्या भूम्या बपू नवनाथ सिद्धा गोरक्ष जालंधर चरपटा षडबंकाणी पमचंद्र रांध्या चौरंगी रेवानक बद्री सौन्या भूम्या बपू नवनाथ सिद्धा गोरक्ष जालंधर चरपटा षडबंकाणी पमचंद्र रांध्या चौरंगी रेवानक बद्री सौन्या भूम्या बपू नवनाथ सिद्धा गोरक्ष जालंधर चरपटा षडबंकाणी पमचंद्र रांध्या चौरंगी रेवानक बद्री सौन्या भूम्या बपू नवनाथ सिद्धा गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडबंग काणी पमचंद्र रांध्या चौरंगी रेवानक बद्री सौन्या भूम्या बपू नवनाथ सिद्धा. आज आपलं 19 ते 24 अध्यायपर्यंत वाचन आहे. आजचा आपला 4था दिवस. अध्याय 19वा. श्री गणेशाय नमः. जय जय जगद्गुरु राजा सर्वज्ञ विजय भजा भवादे भव सरिते काजा साधका नौका असते तो या प्रिया की जय श्रोते सिंहा लोकनी विश्रांती गोरशकानी पाचे के श्री राजा जात असे मार्गे चालता मुक्काम सदा श्री गुरुचे 8वी नाम ग्रामात करुणी भिक्षाटन पुढे मार्ग क्रमित असे ऐसा स्थिती गौड बंगाल सांडून साडेला बंगाल कौल पुढे जात श्री राज्यात वहिला सीमेपर्यंत पातला परे विचार स्वमनात श्री राजा आहे तेथे तर राजवैभव सामर्थ्य संपत्तीचे मिरवत असे असो या उपरी दुसरे अर्थी मम नाम कळता मचिंद्रा प्रति परम वाढ लागलेचे ती सुख संपत्ती भोगेता जैसे जैता षटरसन तै कडवट सैवी कोण तेवी मचंद्र संपत्ती ते टाकून जाईल कैसा बैरागे या परी आणि तिसरे अर्था मम नाम श्री गुरु लागे कळता नेने कल्पना वरणे चेता वर्तील घाता माझी मग तयाच्या सर्व विद्यार्थी करावी आपण बांधणे कळे तो होतोय गोड येणे काळे मज प्रतिभासेना ज्या स्वामींचे वंदित चरण तयासे विद्येचे रळे खेळेन हे यज्ञ माते नव्हे जाण अपकीर्ती ब्रह्मांड बरे असे तर्क वितर्क करता श्री गोरक्ष मार्गी रमता तो वेशा कटक देखले तत्वता श्री राजा जाते त्या तो सकाळ वेशांची मुख्य कामिनी गुण करिता कलिंगा नामनी तिचे स्वरूप नितामानी रतिपती आतळेना मग तो जवळे योग द्रुम जावनी पुसैती याचे नाम येरी म्हणे कलिंगा उत्तम नाम से यादे येरो म्हणे कवनार्थी जाता कोणत्या ग्रामाप्रती कलिंगा म्हणे श्री देशाप्रती जाणे आहे आमते राव मैनाकिनी पद्मिनी सकळ स्त्रिया देश स्वामिनी ते नृत्य कळा धावणे वश करणे आहे जे जी राजपद्मिनी वश होता परदी लामुते विता या परिकामना जिंचिता गमन करतो आम्ही की ऐसा वृत्तांत ऐकून युती हृदय विचारी योगपती की चित्त शुद्ध धरुणी संगती प्रविष्ट व्हावी त्या स्थानी मग सहस्थिती ते गमना आव्हानुने दुष्ट राजसदना गुप्त विषय श्री गुरु कामना अवगमनी घ्यावी तो ऐसा विचार करून चित्ती बोलता झाला ती युती म्हणे मी येतो तुमच्या संगती ज्ञान तरी की कृपेने येरो म्हणे नरेंद्रोत्तमा यो पासे संगती आम्हा तरी कुशळपण्याम काय तुम्हा भोवरिली विद्या जय येरो म्हणे करुणे गायन तुम्हा सव्य चातुर्य मानून आणि मृदवाने वाजून कुशळपणे नेटका येरो म्हणे गाणे वाजविणे येत असे चातुर्याने तरी प्रथरांब्याम हा धाविणे कैसे करीती कुशळत्व येरो म्हणजे जे काय शर हाताचे पावा चमत्कार हात कंकण आदर्श व्यवहार कायचा पाहिजे दृष्टी ते तरी आता या ठाई मम विद्येची परीक्षा घ्यावी ऐसे एकाचे कलिंगामयी सदनावणी उतरले मही तळी घालून सारंगी देत आणून म्हणे नवरसे कुशळत्व पण कळा दावी कोणती ऐसे एकूणी ती याची गोष्टी करी कळणे बसण चमटे गंधर्व प्रयोग होटे जल्पणी भाळी चर्चेत असे चर्चनी नाही दिशा प्रेरित असे आणि चतुर्थ वाद्याचे स्पर्शित असे ऐसे झाले ओंकार देत असे गावे वाजवावी म्हणून या तरी कानने तरुपाशान जलपती गंधर्वासारखे गायन तंत वितंत स्वरी वादन वासी वाद्य चतुर्थ हो आपले आपण वाद्य वाजविते पाशांतरू गायन करते हे पावन कलिंगायती आश्चर्य करी मानसे स्वमुखी होपणे मंद्या मुंगळाती विस्मय करी आपल्या पोटी चित्ती म्हणे अनर्ध जटे शतुल्य भासत असे तो पाशांतरू हाती गायन करवीत गंधर्वा सरी आपण थया लागे स्वतःचे गायन अशक्य काय करावया तरी आता असो कैसे आपण जे राहावे याच्या संगतीचा आयच्या विचार करणे तिचा असं बोलती झाली विवळा तरी महाराज विद्यार्णवा जगे मिरसी कोणत्या भावा ऐसे पुस्तक गोरक्ष जीवा परमकल्पना योजित असे चित्ती म्हणे नामाभिधान प्रविष्ट न करावी ज कारण गुप्त ठेवल्यास कार्य साधन घडून येईल पुढारा ऐसा विचार करून म्हणे ऐसे शुभानने पूर्वडा मबदी हा लागुनी जगा माझे मिरवत असे येरो म्हणे पूर्वडा राया गर्थ कामना कोण हृदय असेल तैसे वंदवणे सुखा लागे हिलावे येरो म्हणे ओ शुभानने विषय घणाची बोलसे कडसपणे परी काही कल्पना नसे म्हणे अज्ञान नसे या अर्थे
एक वेळ उदरापुरते समया देई का होती यावर विरहित अर्थाचे ती नसे काहीच येरे ऐकून यायचे वचन अवश्य करे प्रेमे भाषण म्हणे महाराज नरेंद्रपूर्ण अर्थ पुरेल हा तुमचा तरी एक आहे मम बोलणे श्री राज्यात आपण जाणे तेथे पुरुषाचे आगमन नाही त्या देशात येरो म्हणे कवनार्थी आगमन असते त्या देशाप्रती म्हणे मरुत सती भुपकारी स्त्रिया होते हृदय ती वायुनंदन रेती पडे भुबकार वचने गरोदर होते तेने करुण सकल स्त्रिया त्या देशी त्याचे भुबकारे करुणी पुरुष गर्भात होय पतन तेने करुण तयासी मरण होत असे जाण महाराजा तरी तुझे जाणे उदेलेचे ते तरी तुती होईल कैसे गती या संशयाची भ्रांती म्हणे घोटाळे माझ्या येरो म्हणे ऐकयुक्ते काय करेल आम्हा मारुती प्रलय काळचे मधुनी अर्थी लोळविन माहिते तरी आता शुभानने हा संशय न तो आणि म्हणे असे गोरक्ष तिथे बोलवून त्या स्थानाहून उठला मग कलिंगा बैसने रथी आपण झाले पुढे साथी दोन्ही वाघ दोरे धरणे आती धुराविष्टून या बैसला असे परे प्रतरांबित धुर्जटे करे कळून बसण चमटी वज्राश्रमंत होते अपार शक्ती जल्पल्या तर या मागे स्पर्श मंत्रा जल्पुने निज वक्राती ही मिरवे सबळ अस्त्रा महिलागी महाराजा यावरी तिसरे गोरक्ष मोहनास्त्र विराजले अति पवित्र उपरी चौथे नागास्त्र सीमेवरी ते प्रेरले असे चतुर्थ पेरवणी प्रार्थ झाला गोरक्ष तोरणे सीमा उल्लंघन एक जन श्री देशात मिसळा चिनापटन उत्तम राम तेथे झाला असे मुक्काम तो लोटून गेला अवघा दिन मही निशा दाटले निशा लोटली एक प्रहर तो रात्री निवळली महीवर सकळ लोपणी अंधकार दिशा उजडे उजळती असे परिसुलक्षण रात्री उजड डावी महीवरती तो एरीकडे गमन मारते सेतूनी करीत असे मार्गे जाता सहस्थिती येऊनी पोचला सीमेवरती तो वज्रासुद्या प्रति येऊनी आदळे परी वज शरीर मारुती वज प्रारे पडला ती मूर्छा दाटून उदयाप्रती वितगती पडला असे यावरे स्पर्श करी झरटी लिप्त होता महिपटे त्यावरे मोहनास्त्र उदयपटे जाऊन या संचरले त्यावरे नागास्त्र नागपती सहस्रपणे प्रत्यक्ष मूर्ती हृदय पाहता पद हस्ते गुंडाळून या बैसला चतुर्थासे पडता वेष्टन मग कासाळीस होत असे वायुनंदन तरी अति तळमळे उड्या कारण परितेजास उठवणे दे घडोघडी मूर्छायता नेत्र भोंडे वांती देता त्यावरी विखार वेष्टिता तिने होत कासाविसे मोहनास्त्राचा अति प्रसर मोहनी घेतले सकळ शरीर मी कोणत्या कार्यावर आलो हे कळेना असे निश्चित महिवती पडला असे मारुती एक प्रहर लोटल्यावरती प्राण पाहत असे असा समय होता ऐसा समय तया होता मग विचार करी आपल्या चिता ऐसा संकटे प्राण आता वाचत नाही सहसा तरी माझा काळ आला आता स्वराय श्रीरामाला ऐसे विचार करून स्वचित्ताला आठविले श्रीरामाते हे दयार्न राम करुणा कर मित्र कुळ ध्वज कीर्ती धारू ऐसे असोनी संकट पारू सुखशैनी निजला असे तरी आता धाव्य घेत दूत या संकट प्रसंगी मुक्त होऊ दे मैलागी शरणागता तू म्हणून असे आशे सुती वाघ उत्तर करीत ती वायुकुमार तो वाघ बाण श्रवणदार रिक्ते झाले रामाचे जाणून परम संकटात धावून आला श्री रघुनाथ मारुतीचे संकट पाहून अत्यंत परमचित्ती कळवळला मग मनोवेगाते मागे सारुणी प्रत्यक्षाला लगबगी धावून तो विकळ होणी भक्तजन म्हणत असे मग ताप निवारण चाप करे शूर संजन बाप कैवारी पाक शासनास्त्र धारी वजास निवटावया प्रेरिताचे पाक शासनस्त्र प्रकट झाला सहस्र नेत्र वजास कळणी पवित्र जाता झाला अमरपुरे यावरी विविध त्रास जल्पोने स्पर्शास्त्र केले निवारण यावरी फणी सहस्र नयन सपदी गुंडाळला त्यासाठी एक शिरदावासे लक्ष्मी नारायण वेगेसे तो प्रत्यक्ष रूपे स्वरूपेचे उग्रेसे पाहता वनितय झाला असे म्हणणं मुनी म्हणे आहा अनंता तू प्रियसी माझी चित्ता याची नीती वायसता संभोगिता आहेसे तरी आता मम सकाया मुक्त करी अंजनी हृदय आयसे ऐकून आराध्या महादेव चंबळला मग स्वदेह पुच्छ काढून मुक्त केले हस्तचरण काढून घेतले अस्त्र म्हण प्रत्यक्ष विष्णू होऊन या असो नागरास उगरपती प्रेमे नमुने अब्जापती जाता झाला साना प्रति मै धारण करावया येरेकडे अंजन नंदन सावधोने बेसला जाण हृदय आठवणी रामगुण स्वस्त झाला ते धवा दृष्टी करता चौकडे तो रामस्वामी देखील पुढे आनंदोनी मग प्रेमे उडे चरण कमळ नमावया वाटून वंदनी श्रीरामाचे चरण म्हणे महाराज वाचूला प्राण वेधले असे ते दुर्गत देखील नाही कधी अस्त्र नवे हे परम काळ प्रयागीचे उतरले सबळ आणि आत्माचा अंत काळ वडवला होता महाराजा तरी आता तुझी माळे सगळं अलगपगीने आलीस धावणं म्हणून वाचला माझा प्राण पळया अस्त्रा माझा रे अति कनवाळू सीतापती सप्रेम हृदय धरला मारुती म्हणे तुझ्यासाठी याक्षती 3 वेळा आलो आहे तेव्हा चतुर्थ अस्त्रबंधन मुक्त झाले तुझं कारण अपरी असं तव शत्रुपणा वेगी वद ममवचा येरू म्हणे महाराजा अकल्पित लाभ संकट तो जा शत्रू येथे कवण माझा प्राप्त झाला असे की तरी आता प्रस्तुत काळी क्षत्रे नसे कोणे बळी परी नाथपंथी अस्त्र फळी मिळत असे महाराजा ऐसे ऐकून मारुती वचन म्हणे राम नाथपंथी भक्त जाणत या सिरळी हे वायुनंदन करू नये सहसाय ते भक्त माझ्या आवडीचे असे त्या सिरळीन कथी मारुती आपण आपल्या विषयी प्रवृत्ती वाढू नये सर्वज्ञ असे नीती रघुवीर अंजनी सुता बनून उत्तर ओढ्याता जनक जावर नाथ कोणता नवातून येतो सहज दृष्टी अंतरे करता चित्त गुंतले गोरख सुता मग मारुती म्हणे हो प्रतापता गोरक्षनाथ असे हा
असे जय हरिनारायण तयाचा अवतार गोरक्ष जाण या उपरी बोले मारुती वचन चला जाऊ दर्शना तयाच्या या सीमेपासून योग्य जनतेने रचून हे संधान प्रतापी आहे गरुडनंदन श्री राजा जाते झाले तया नाताशी घेता बेटी हे करता आहे आमचे पोटी तो साधून घेणं त्या शेवटी तरी कृपा जेटी चलावे राम म्हणे अर्थ कोण तो माते करी निवेदन मग सकाळ कथा नंदन मच्छंद्रासी बदलासे महिना किचे तपोवचन मच्छंद्र पाठविला म्हणून तरी गोरक्षात जाऊन येईल गेलं मच्छंद्रा तरी त्याचे अमृतवाणी बोलून गोवा दृढचरणी मग तो गोरक्ष मच्छंद्रा लागून नेणार नाही कदाय असा विचार सुचे रामाते मग बोलता झाला सीतानाथ म्हणे बा तुझा पूर्वाव्यार्थ चल गोरक्ष भेटावया युक्ती प्रयुक्ती बोलणी वचन परमादरे तो शवणी इतका अर्थ घेऊ मागून तुझसाठी कपेंद्रा असे वंदन रघुनाथ मग चालते झाले उभयता मध्यरात्रीचा समय होता चिन्हा पट्टण ग्राम पोहोचले तो त्या ग्रामी सुखशयनी पडले होते सुख पाणी स्वस्वरूपी अंतकरणी हे लावत असे ब्रह्मांड एरेकडे रघुनाथ आणि कदती अंजनी सुत ग्रामा निकाटी त्वरित स्वरूपाते पालटली शुद्ध करून याचकपण भावे आले उत्तम ब्राह्मण नमन करता गौरनंदन तया ठाई पालटले तो साधक गोरक्षनाथ बैसला होता निवांत वाचे अंशगण सद्गुरुनाथ प्रेमचंदे डुलत असे तो एरेकडे उभयता प्रत्यक्ष जाऊन तेथे आदेश म्हणून वंदिला नाथ निकट जाऊन बैसला असे बोलती बैसलाचे वचन आम्ही शतसानी ब्राह्मण तुम्ही नाथ परिपूर्ण मयूरी असता तू ऐसे अवधारे दाता पूर्व मेरुसे धन्वंता तरी महाराज आमच्या अर्था साधिला तपो तो पूर्वी का गोरक्ष म्हणे विप्रतमा पूर्ण कामना वेधली तुम्हा तरी सरिता कार्योगमा प्रजितपणी मिरवावे येरो म्हणते जे योगशिला वरत राती बोला मग आमचे सरिता विपला आनंद जळी दाटेल तरी भाष्य देऊन आता तो शिविका आमचे चित्त भाष्य दिल्यावर अर्था दर्शवतो ती महाराजा असे ऐकून त्याची वाणी तो गोरक्ष विचार करी म्हणे की इतका गौप्याते मध्ये कोण आहे मजपाशे शिंगे सारंगी कोबडे फावडे शैली मुद्रा शैली कणपा गोंगडे पात्र गोपाळ संपदा एवढे आम्हा पाशी विराजे या विरीत आणि दुसरा अर्थ न राहिला आमच्या आश्रमात तरी आणि कल्पिले काय अंतर आहे तो न काही कळेना या पर्याने विचार करते की अवसर लोटला मध्यरात्री त्यात श्री देशापती पुरुषाला हे कैसे तरी मानव सहसा नसते स्वर्ग सुखाचे पात्र असते शुक्र केक वरुण ग बसते वाचस्पती पातला असे भावने दृढ चेतात आणि विचार उड्यात कौन कामना आहे ते शोध करू याचा म्हणून अंतर्दृष्टी अंतकरणी करून विचार शोधी म्हणे काही एक अर्थ तो तरणी आश्रयाते लागेना मग म्हणे असो कैसे आपण चालू ज्याच्या कार्यास तितके भिन्न करणी असं मागेल त्याची आदरू असा विचार करून म्हणे बोलता झाला प्रसिद्धपणे म्हणे महाराज भूदेव तरणे तुम्ही सहसानो हे ते काय प्राप्ती द्विजवरा चालून येईल येथवरा काळ कृतांत सीमेवरा चतुर्थ विराजते येवी ती याव्या कारण कधा न पावे मनुष्यागमन तरी महाराज प्रज्ञावान कोण तुम्ही ते सांगा असे बोलून माता चरणे ठेविता झाला सलेलपणे तो एकमेका ते विलोकिने हास्य वदन करतात या उपरी बोलेवर रघुनंदन आता या ते ठेवणे भिन्न हे नसन माते दिसून स्वपंकजा धावावया असे वता रघुपती मानतुपेत प्राज्ञमूर्ती मग प्रगट करणे स्वर उपप्राप्ती नाथ हृदय कळवेला म्हणे वत्सा ऐकवचन कामे वेदला वायुनंदन की मच्छंद्र येती लागून नेऊ नये स्वदेशे मैना किने उपदारा परमाचरली तपाचारा वस्ती घोनी वायू कुमारा नाथ मच्छंद्राते मागितले तरी यशाची उभोने कोटी प्रेरण आहे मच्छंद्र जगते तरी अर्था मारुतीचे पोटी पूर्णापूर्णी मिरवला या विरहित मागणे तुझसे काही नाही तपोराशी तरी तू जाऊन या भेटेसे श्रीनाथाशी नेऊ नको असे ऐकून लागवी वचन बोलता झाला गौरनंदन हे महाराज प्रज्ञावान सत्यवचन बोलत असा परी पहा जे प्रज्ञावान राशी आम्ही मिळतो योगाभ्यासी तरी ते अनुचित कर्माचे प्रपंच करून साजेरा तरी इतके काम करून भिन्न महाकाल तरी देईल प्राण परी या दिवशी मच्छंद्रानं ठेवणार नाही सहसाय यावरी बोले रघुनंदन इतके आमचे करी मान्य गोरक्ष म्हणे पित्रा कारण घडून आल्या घडेना घरी शांती मानला रघुनंदन स्वस्त केंद्रला वायुनंदन म्हणे बा सकल प्रताप गुण संपन्न करशील कंदन निश्चय असे बोलता रघुनंदन मारुतीचे क्रोध आला दारुण रामासी म्हणे करण कंदन शब्द भ्रष्ट हाताचे परी इतके अनर्थ काय साठी लघु कार्य ते आठी तुझे अवस्थाची वागवटी फरून गेली महाराजा आता प्रारब्ध योग कैसा घडून येई त्याच्या लेशा परी त्या आपल्या भाषा सत्य करून शेवटविले असे युक्ती प्रयुक्ती करून शांत केला वायुनंदन मग गोरक्षा उदय धरून रघुनंदन चालेला गोरक्ष चरणी घालून मिठी म्हणे महाराज चावटे तू तर केली असे पोटे क्षम संबंधित साठविला असे विनून वाणी रसाळ बोलविला प्रताप असा दशत बाळ स्वस्थानी पातला स्वस्ती भक्ती कथा सार समस्त गोरक्ष काव्य किमाकार सदा परिषद भाविचत 19 अध्याय गोडा श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतो श्री नवनाथ भक्ती सार 19 अध्याय समाप्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु अध्याय 20 श्री गणेशाय नमः जय जाजी पंढरराय भक्तोदया षडगुणाश्वर्या श्री सोसण्या पारमाय सकळ कळा तुझेने मागील दे राम दर्शना आणि द्वितीय अंजन नंदन गोरक्षा लागून भेनवून अदृश्यपणे मिरवले असो स्वस्थाना गेला अयोध्यानाथ येरीकडे अंजनेशत शृंग मोरडा जाऊन त्वरित स्थानवेश नटला असे गुप्त विषय राजसदन पाथा झाला अंजन नंदन एकांत सदनी मैनाकिनी पद्मीन मंचकावर पहुडली
सुखनिद्रा शयनी असून परिचारिका गेल्या उठून आळसी एकांत संधी पाहुणी धवळा करीत संचला सफळपणी तो मंचकाजवळ जाऊन विसा प्रताप बळी किलतळा पद्मिने कमळे कर पापी धरले व्यक्त होता कर कमळ सावध झाले किलतळा विल्लाळ तो दृष्टी देखील अंजनी बाळ चरणावरी लोटले किलतळा आणि मैनाकिनी तृती नाम तिथे पद्मिनी यावरी बोलती कल्पने कवनी अर्थी ही नामे तृतीय अभिधाना ही द्वैता झाली असे कवनार्थ मग त्या कल्पने वास्तवता व्यक्ती घेणे मिरविले तरी पर्वता माझी मंदारगिरी जंबोदीप त्याची प्रथम पायरी या परिसिंहल दुपाचे दुसरी मेरू मंदार आहे की या परिसिंहल दीप भुवने जितक्या स्त्रिया असती पद्मनी त्यातही मुख्य मैनाकिनी स्वरूपवंती दिसमने मिरवत असे तो एके दिवशी अभ्यंग करून उभी राहिली दवळागारी जाऊन इतके सहदृष्टी दिशागमने आकाशात ते पाहत असते असे जगते कबरी भारत वरदृष्टी जाऊन गोचर उपरी चर वसु विमानावर आरूढ होऊन जात असे विमानारूढ झाला होता तो वसने एकांगे झाले तर आविषे बाहेर लिंग दर्शता सावध बैसलाचे विमानावर गवाक्षदार त्यातून दिसे अवय समग्र तो मैनाकिनी पाहुणे हासे खसकदात वेळे ते ऐकून वसुनात विप्रशून बोलता झाले ते म्हणे पापिनी परपुरुषा ते पाहुणी हसलीच तरी ऐसे जारणीवरती धरून हासे स्वगृहाप्रती माझे विषयी कामशक्ती उद्भवली म्हणून हसलेचे तरी मी न येते साभ्रष्ट सकळ वसू माझे इंद्रिय जमणे एकनिष्ठ पूर्णता साधित असे परी मम अभिलाषा धोरणे गदगदा हासे पापिने तरी पुरुषविन देश स्थानी जाऊन या पडशेल स्त्री देशात श्रीकंठकी वस्ती होईल तुझे शिके मम पैसा पुरुष लोके दृष्टिगोचर होईल ऐसे बोलता वसू अंतरिक्ष परम लादले पद्मिनी सुलक्ष परिपदच्युत शब्द संवादा व्यापिले म्हणे महाराज वसुनाचा अपराध झाला विषमाचा अपराधाचे विवरण कथा बोलता नाही आम्हासे तुम्ही वसू सर्व प्रकारे भरला आहे शांती भांडारे परम कनवाळ इंद्रिय साचारे योगदमने मिरवला तरी उशाप देवना माते करी महाराज पदाश्रित मग अंतरिक्ष पाहून ढळाळले उशाप बदला असे म्हणे पद्मिनी ऐकवचन श्री राजात केलं होता स्वामीनं ते आयुष्य सरल्या पूर्ण ते पदी वसेल तो माय परी माझं भावे नवी दिले चित्त तरी मही मिळवेल माझा सुत तो जसे कारणे होईल रथ मच्छिंद्र हात म्हणून या तो रथ झाले अंगसंगे पुत्र लाभशील रेत प्रसंगे बिन नाथ हे नाम जगे प्रसिद्ध मिरवेल महिते तो पुत्र झाले तो ते शेवटी विभक्ती होईल मच्छिंद्र जती पग तो स्वपदा योनी गोरटे भोगभोगी स्वर्गेचा या उपरी बोलले मैनाकिनी पुरुष नाही का तया भुनी सकळ स्त्रिया दिसते यावने काय म्हणून महाराजा तरी पुरुषा वाचून संतती कोठून होत असे नसुनपती येरू म्हणे येऊनी मारुती भुबुकार देत असे रुद्वरेता वायुनंदन विरी व्यापत असे भुबुकारे करून मग उत्पत्ती उदय जन्मात येते होत असे शुभानाने बाळतून तो पुरुषधारी मृत्यू पाव्या भुबुकारी तितक्या वन चळणारे महीवरी विराजती आसे वता अंतरिक्ष माळत मग बोले पद्मिनी जाऊन त्वरित हे मच्छिंद्र महाराज मच्छिंद्रात येईल त्या कैसा त्या ठाय प्रत्यक्ष पुरुष पावती मरण असे इथे ते असतो न कैसा येईल तवनंदन मम मोक्षार्थ भोगार्थ महाराजा अंतरिक्ष म्हणे ओ शुभानने तू किलतळचे उपरे जावने बैसोनी परत अपमानने आराधावा मारुती प्रसन्न झालंय वायुनंदन मग मुक्त करेल त्या भयापासून परी तुझे सांगतो ते कुणा चित्ता माझी रक्षावी प्रसन्न होईल जेव्हा मारुती मागणी करजे अंगसंगती मग तो संकटी पडणे शेती मच्छिंद्राती आणील तरी हार संदुड तर उपाय मिरवत आहे मारुती भय तरी तयाचे असते साधावे कार्य मच्छिंद्राती आणोनी तरी संशय सोडणे गोर्धी अर्थ धजे कापटी मच्छिंद्राला हसिले येणे काटे हनुमंती करोनिया असे सांगून अंतरिक्ष स्वस्थाना गेला वायुदक्ष येरेकडे मैंदाकिनी प्रत्यक्ष श्री राज्यात प्रवर्तले शृंगारमडा राजपटणी भ्रमण करता ती पद्मिनी तो ते चर्मिकेचे सदने सहज स्थिती पातली सहज स्थिती जावणे ओसरी बसती झाली शुभगात्री तो ती चर्मिका पाहुणी नेत्री बोलती झाली ती येते म्हणे माय व शुभानने कोठे असते लावणे खाणी येरो म्हणे ओ माय बहिणी सियल दुपी मी असते परी अंतरिक्ष वसूचे शापे करून पाहते झाले माय हे बोना आता माझे संगोपन कोण करील कळेना असे एकुणी पद्मिनी वाणी बोलती झाली ती चर्मिनी म्हणे माय व माझे स्थानी राहणी सुख भोगे का असे कोणी पाक करे हरित जा माय तृष भोक मी आपल्या गृहीचे एक तारंबळ होत असे तरी माय पेक्षा सोडन सेवी माय माझे सदन कन्ये समान तुझ पाळण सर्व सुख देऊन्या असे एकूण तीची वार्ता परम तोषली हृदय दुहिता मग तेथे राहणी बल्ल व्यवस्था प्रिय लागे आराधी हस्ते करून पाप निष्कृती हरिचर्मिकेचे क्षुदे प्रति शेवटी भजन क्रिय संगती आपण सेवी नित्यशा याचे लोटा बहुतीन किलो तळा राजस्वामीने आयुष्य सरले जरा व्यापून मग मंत्र्या लागे बोलत असे म्हणे आयुष्य सरले निकट तरी कोणा असो द्यावा राजपट मंत्री म्हणे मायका चोपट गजशुंडी विराजवावे सकाळ स्त्रिया पाचारून गज प्रेरा माळ देऊन त्याचे भेटेल दैवान माळग्रणी ग्रेवेत असे बोलता मंत्री तय वेळा परम तोषले किल्ले तळा मग सुदेन पाहुणे कार्य मंगळा अर्पिली माळा गजशुंडे मग स्त्रियांची सभा करून मग ती प्रेला माळ देऊन ती प्रांती मैनाकिनी पाहुण माळ ग्रवेत ओपेले तरी असो ऐसे कथाना सिंहल दीपी मैनाकिनी नाम माता पित्रांच्या आवडे करून नाम विराजले या उपरे सिंहल दीपेचे दारा म्हणून चोरांच्या वागोत्तरा पद्मिनी नाम सर्वोपचारा भोभावती कंडपात किलतोळ्याचे पावले आसन म्हणून किळतळा असे नाम असे गुप्तरूपे वायुनंदन सावध केले किलतळा सावध करण्यात येते म्हणे किलतळे ऐक मात तू माझा ठेवून वसनात मच्छंद्रात आणवेला
तरी तो वचनापासून सुटले आहे अर्थ करून तरी तो सुखासी पाचले विना मच्छिंद्र शिष्य येतो की तो मच्छिंद्र होणे प्रतापंत नामी मिरवला गोरक्षणात तो अजिंक्य असे दयाचे सामर्थ्य वर्णविना वाचेसे म्या तुझ्यासाठी यत्न केला श्रीराम मध्यस्थ घातला तरी अवमानोने उभयन झाला मच्छराने म्हणत असे तरी तो आता येईल येते त्याचे सज्ज करून प्रीती ते गोवने घ्या कोणी थाते सुख संपत्ती दावण्या परी तो नये मच्छंद्रा समान विषय विरक्त तपोधन कैसा राहील नवल विधान सर्वकारी विरक्त तो परे वाचा गौरव द्रव्य गौरव आसन गौरव वसन गौरव भोजन आदी नाना विभय गौरव आणि गोवावा तसे बहुविध गौरव करून तुष्ट करावे त्याचे मना असे सांगणे वायुनंदन गमन करता पे झाला तो स्थाना गेला वायू सता येरीकडे गोरक्षणात विशाकटके मार्गे येता मुक्कामा कमी साधोनिया गावाने कटपेठेत धर्मशाळा होती त्यात विशाकटके राहून ते त्या शिबिरापरी योजले मग तो वैशव होता मुख्य नायका अकलिंग नामे मुख्य दोन का साज सरंजाम घेऊन का राजसत्नी चालेला सर्व वेशा 7-5 घेऊन स्वरूपवंत गुणवंत साचे ऐसे कटक्के करुणी संच राजांगणी मिरविले राजद्वारी उभे रावणी पाठविले वर्तमान द्वार रक्षके जावण्यात वेशाकटके सांगितले हे महाराज राजद्वारे कलावती कलाकुसरे रूप ते गुण गंभीरे भेटे लागे पातले तरी आज्ञेप्रमाणे वंदोती ते ऐसे एकता केलो होता मात मने घेऊन या सभासनात अवघे समारंभेसे ऐसे एकता द्वारा दोते सवेचे पातले द्वारा होते घेऊन कलिंगे कलावती सभासाने पातले तो कनक तगटी रत्न कोंदणी मच्छंद्र बेरुला कनकासनी निकट बिसला महिना केनेरी जबारे शोभले असो ऐसे सभा सगन कलिंगा दृष्टीने पाहुन मग बोलते झाले सभे वचन मैना केने रायते हे महाराज शैल्यापती ऐकून नामा विधान कीर्ती सोडून आपल्या देशापती येथे आले महाराजा बोलता कलिंगा युती परम तोसले किलोतळा भूपती मग समुच्चय विचार करणे अन्न मग ते देवने बोलले किलोतळा तवती कलिंगा योनी शिबरी मध्या समया सारून उपरी सार संजाम सजुनी परी सावध रात्री बैसले तो येरीकडे मैनाकिनी येऊन बसली सभासानी सभा म्हणून शृंगारने दीप रचिले लावणी स्फटिकांची कुपिका मेणबत्ती लावून दीपका अगरबंदी गंध लोका घृणोग्रानी मिरवत असे तपकी भरवणे रंगेंगेरी पान विडे रचले त्रयोदश गुण त्यात फुले अत्तरदानी लोका माझी मिरवत असे आयसे सभे कटकासन मूळ पाठविले कलिंगे लागून तो ती आली सरंजाम घेऊन दिवे तेजे मिरविले येरी कलिंगा रासना जात सवे चालेला गोरक्षणात परी कलिंगे पाचारून एकांत गोज सांगेती असे म्हणे ऐको गुण गंभीरे तू नाटे करशील सभे भय भीतरे तरी मृदंगवाने माझे करे सभासानी ओपेका शैल्या सभे कटस्थाने रिझिता माझे वाजवणी ते द्रव्य लाभ ते घे ओढवणे मानेल तसे मागते ते असे एकता कलिंगावत वचन ते वरिष्ठ महाराज गुण समर्थ सभे साने स्त्रिया समस्त पुरुष नसे त्या ठाई तरी तुम्हा लागे येथे नेता व्यतिक वाढेल संशयचता स्त्री देशात पुरुष व्यक्त कोठीचे नाही म्हणून असे एकूण तपद्रम म्हणे ऐकोसो मध्यमे अंगणावेश येतो नटोन रंग तुझा लुटावया माझी इच्छा होईल पूर्ण तू ते मिळेल पारधन मग ती कलिंगा आवडीने अवशनाथा म्हणत असे लेवने कंचुके सार परिधानेले उत्तम चिर जटा युक्त करुणी भार भांग मुक्तीने भरलेला भाळे चर्चन कुंकुम कर सोगाय अंजनी मिरवेल नेत्र बक्कबरे वरुणे चिरपदर नाभिस्थानी मुखोवेला काढून कर्ण मुद्रिका भूषण ताटके केली परिधान तिथेरी कोंदणे जडावरत्ने नक्षत्रा समझळकती असं नाट्यदारा कलिंगे सहित उभ्या राहिल्या करून नृत्य ते कटिकावने मृदंगाते कुश वाजवी पुरवंडा संगीत स्वरित गायन शैल्या सकाळ तुकृती माना आहा बोलून वचन धन्य म्हणती कलिंगा सकाळ शैल्या सभारंगणी त्यात मच्छंद्रनाथ कणकासने ती पाद पद्मा कमळे चिंतामणी हिरा चमक दावित असे पुढारा पाहुन गुरुनाथ मन चामने मन नमन करीत परम हेलावे आनंदे चित मने कुटात झालं मी आता श्री गुरुचे पाहिले चरण सकळ झालो तापहीन मग स्वर्णे कुशळपणी वेद्य वाद्य कळा मिरवत असे तै नृत्य गीत संगीत होता पाहुन लाज विधी दे दुहिता लाजत अप्सरा गंधर्व माथा मा ठेवून पाती चरणात तान मान रंग प्रकार तल्लीन झाले सकळ भार मान तुकान नांत मच्छंद्र आहा म्हणत असे मग परिधान व्या उंच वस्त्र काढून हसते देत मच्छंद्रात तो पुढारा पाहून हर्ष बळवंत लाघव पळे वर्तती मृदंग वाद्य वाजविता अद्भुतपणे कुशळता त्या नादाचे अक्षर व्यक्ता भांता भांती काढीत असे त्या अक्षरा माझे अक्षर मच्छिंद्र नामे चमत्कार दावणी पुढे तो चम व्यवहार रंगा समान नाचवे मृदंग अक्षर तैसेच्या दावित असे गुरु चलो मच्छिंद्र गोर काय पुन्हा अक्षरे आचार्य परे अक्षरे मच्छिंद्राते सवन पाता होता पहा हे भवते चित्ती साकाटोनी म्हणे ते कोठून आला गोरक्ष एरेकडे सहज चाली गोरक्ष वाजे गायन पावले रंजे देखता गुरु मारले त्याचे अक्षरे व आणि तसे आणि त्या अक्षरे पूर्व व्यक्त होता याची मच्छिंद्र दस्पत भवते पान गोरक्षांत कोटी आहे म्हणत असे शैल्य अनेक कलावासीने ते असे व्यक्त न पाहता नाही कोठून पडत अक्षर ध्वनी श्रवणी आमचे साजने पिशाचवाणे भवंती पाहत असे घडे घडे दस्कत असे तड दौडण हृदय उडत असे आला गोरक्ष म्हणवणे मन आवडे सभाकन कासन मुख वाळले झाले मान मग कोणी ऐकना गायन चिती फार व्यापिले चलो मच्छिंदर गोरख आया जाऊ द अक्षरे ही ऐकून या तो दसून गेले काय काळी माते येत असे तो पाहुणे केलं तळा हृदय पेटून चिंता काळी बेका म्हणून सकळा रोमांच उठवी शरीरे तो पाहुणे केलं तळा म्हणे महाराज परा
तप पाळा सुरत संगे चुक कमळा काळिंबिका वरियली येरू म्हणे मैनाकिनी माते दिसे विपरीत करणे मच्छंद्रशेष गोरक्षवणे भय आहे तयाचे तो परम पवित्र भक्त चढामणे नातळे इंद्रिय दमने महाप्रतापे तपखने बैरागे तो असे हो असो तो येता तो पटणी नेल माते स्वदेशवने मग तवरतीचे सुख यामिने गोरक्षण की नासेल असे ऐका किलो तळा मारुती सुचने चाकून गराळा हृदय व्यापुने जाळू लागला मको कोमेती पै झाली परी चतुर्मैनाकिनी गायन स्वर आहोनी काने तो मृदवाने उठवणे ध्वनी चलो गोरखाया ऐसा नाद अक्षर सहित किलो तळा श्रवण सहित मग बोलान कलावंत उत्तराते आराधे म्हणे तो सारंगी संगीती वाजत आहे उत्तम आता ते परी आमच्या साज संग्रहाप्रती आले पाहू वाजवणे असे पाहू ऐका कलिंगा पद्मिनी म्हणे आणा पाहू वाजवणे मग ते केलं होतं आज्ञापणे साज आणून ठेवीत असे तोही साज पुढे ठेवून वाजवे ते कुशळपणे परी सुसर गायनात अक्षर पुन्हा तोची काढी पुन्हा पुन्हा तेही ऐकून मैना केहनी मग सेविका आपली कलावंतीने कलिंगाचा साथ देऊन उभी केली पाठीमागे तिथे सांगित ते पुढारावादी अक्षरे काढी त्याची नीती अक्षर ते तोही बोलवी मृदंगा परिती वाजता कलावंतीने तसे अक्षर नाही एकाने पुढे तो तिचा हात धरून एकांतासी पै गेले सलीलपणे चरणी माथा ठेवून पुसे तिसी वार्ता माये तू कोण सांगा आता सकळ संशय सोडवणे जरी ही गोष्ट ठेवीसे चोरण तरी तुझं तुझ्या गुरुचे आन माथे वदे के प्रांजळपण कोण कोणाची तू असे भूपीने बोलता वचन मनात विचारी गोरक्षण वदे के प्रगट होण्याचा समय पूर्ण हाचे सुलक्षण दिसत असे मग बोलता झाला प्रांजळ वचन मायो नसे मी सर्वथा कामीन श्री मच्छंद्राचा प्रिय नंदर गोरक्षनामे मिरवत असे तरी श्री वेषनटी नारी नटो निकेत राजद्वारी असे ऐका सुंदरी पुन्हा चरणी लोटले मग पुरुष परिधान आणून त्वरित श्री गोरक्षनाथाने स्थित म्हणे तू माझा सुत भेटला असे दैवाने पूर्वी नाथांना मामिधान तव रूपी केले निवेदन होता चेतन मन प्राण तव भेटी उदेले मग तव हटक शृंगार करून निवेक्त जडित वंदने लेवित रत्न मुद्रिकारण रणबिंदी सहित मुक्त दुरा लाविला भर जरीचे कनकवने परिधानेला चिरभूषणी मस्तकी मंदिर नवरत्नी शिरपेच वरी जडलेला हस्ताग्रे भगवट होय मुकंदने लखलखाट सर्व भूषणी तेजवट शृंगारला नाथ तो मग सजवून किलो तळा येती झाली सभा मंडळा येताची मच्छंदे देखील डोळा पुरुष व्यक्त कामेने मनात म्हणे मच्छंदात पुरुष कैसा आला येथ निकट येता किलो तळच्या हस्ते कुणावी तू कोण तो येरेकडे हस्तकुणे संकेती पाहुणी म्हणे गोरक्ष जाती तुमचा उद्देश धरण्याचे ते भेटे लागे पातला आता सकाळ कांचनी पिटून गेली अंतकने सकाळ व्यवराज मांडणी सांगोपिल बाळ हा आणि पाठिंबा बळीवंत सौदर वडील गोरक्षनाथ दाखूट आमीन तुमचा सुत संगोपिल तयासे ऐसे बोलता मैंदाकिने गोरक्षा असे करी म्हणे चित्ती म्हणे बळेचे तरणे अंधार चिरे भूषित असे आम्ही विरक्त शुद्ध वैष्णव आम्हा कायसी वैभव विद्वे लागे कुंकुम ठेव कटाटोप कायसा परी असं कार्यापुरती ऐकून घ्यावी येऊता मात श्री गुरुमजे आले करतलात मारुलात वैभव असे कायसे गोरक्ष कल्पने म्हणे येरेकडे मच्छंद्र म्हणे किळतचे शब्द ऐकून आसनावने उठीला अति प्रेमा दाटून पोटे गोरक्ष गळा घातले म्हणजे करे कळणी हृदय पोटे प्रेमे सद्गदा लंगेता मग कलंगे ते पाचारून अमुद्र वेदेत घेवसन गौरवणे तिचे मन ती बोळविले येरेकडे मंडपात शैलासहित मच्छंद्रात निकट बैसन गोरक्षाते योगक्षम पुसत असे भद्रिकाश्रमे तपोर हाटी तितके सांगे गोरक्षिटे कंठक्राणे पादंगोष्ठी द्वादश संपादिले उपरे तप झाली अपूर्ण माव करी उमार मन सकाळ देवा बोलावणी अतिथ्यही मिरवेले असे झाले तर प्राटी तरी वियोग साहिना पटे क्षणा होणे कसे शोक करो निघत असे जया पदाचे होता स्मरण अंतरी जठर गाय वेष्टन ग्लाम लानवदनी असं वसकानन दाही दिशा दिसत असे ऐसे ऐका वचन युक्ती धरीत असे पुन्हा हृदय धरीत असे हृदयाप्रती म्हणे वसा तुझा मागोते एकांगिक दान करे मी मुळे होणे बाळपण तू आन जाणले मजविन सकळ करून लालन स्थावरपणे मिरवेले परीन भावे घडून आले श्री मारुतीने मज गोविले गौरवले परी सदा फले वैभव वाटे तुझविन बा भोजन करता षडरसाने तुझे स्मरण होत असे म्हणे बात ग्रास ठेविता आनने विषा समान वाटत असे मग अश्रूने पूर्ण भरतीने न तुझ जवळे न लागे तुझं जवळ लागे माझा प्राण मग भरती म्हणत तुझं ठेवून उभा राहासी माझे या मग ताप म्हणजे मनात आहा बाळकासे टाकून मनात आलो मी फिरत फिरत हे चिंतन निषेधेने ऐसे बोलता मात मग बोलता झाला गोरक्षनाथ हे महाराज माझे ऐक मात तो ते सुत भाऊ असते जे आदेशे कराल गमान ते सुत कराल निर्माण मग तुमच्या मुखाच्या आवरण वाटले जाय महाराजा तरी एकचे तू माझी आई माझे मन ऐकीची ठाई मग जैसे पागती पाय जळावी न मिनाते ऐसे एकूण गोरक्षण नेत्रे आणि अश्रुपात ते पावणे अंतरिक्षात सूत प्रेमे हृदय कळवळा म्हणे ताणल्या सत्यवचन तुझं कोणी नसे मजविन असे म्हणून मुख चुंबन कुरवाळून धरीत असे मग समासान विसर्जन पाकशाळेत उभयता जाऊन उत्तरी गोरक्षात आटे घेऊन भोजनाते सारले भोजन झाले एकासनी निराकरती उभयजनी दिन दही स्नाने करून एकासनी बैसते एकांकी मिन्नात एकांकी गोरक्ष कनकासनी रासभेद घेऊन नात बैसते स्वस्ति व्यक्तिगता सार समस्त वर्ष काळ किमाकार सदा परिषद चतुर्विशती अध्याय गोड हा
श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु नवनाथ भक्ती सार विशंती अध्याय समाप्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु अध्याय 21 श्री गणेशाय नमः जय जय जगन्नाथा जगज्जनयिका जगतपालका विश्वव्यापन अवशेषका विश्वंबर मनिमिते भेटले परी एक विचारी गुरु शिष्य असते त्या धवळागरी नाना विलास भोगोपचारी भोगाती सुख सोळे शैल्य राजने तिंबिनी मुख्य नायका किलोतळा स्वामीने मोहदर्शक वर्षा लागणे स्वसुतावने आगळा आसन वसन बसना सहित स्व इच्छेता उपचारित पहिलं करुणिमिन्नाथ संगोपित गोरक्षवा नाना दावणीचा सवणे अधिक करवी भोजन आर्थिक परिमावलपन नित्य नित्य वाढवे आयसा असून उपचार परिणामाने गोरक्षांतरे चित्ती म्हणे पडतविसर योग धर्म विचाराचा मग नित्य बैठकी बसून एकांत स्थिती समाधान धृती वृत्ती ऐसी वाहून करी भाषण मच्छंद्रा हे महाराज योगपती आपण वस्ता दिशा प्रति परी हे श्लाघ्यनाथ पण ती माती योग्य दिसेना पहाजी योग धामे तुम्ही बेसला निष्फळ होणे केने करुण ब्रह्मांड धामे कीर्ती ध्वज उभारेला मृत्यू पाताळ एक स्वर्ग व्यापिले आहे जितके जग तितके वांछे आपला युग चरण रज सेवावया परी आहे कृपाळू महाराज उभारला तो कीर्ती जळतो ध्रुव मिरवेल तेज पुंज ऐसे करी महाराजा ऐसे झाले अनेक कारण तुम्हा पूर्वीच्या हा कोणा आपला आला कवन कार्य विचारा आपण आचरला तपाचरण शुभ मार्गाला आयोजन धर्म पंथिका प्रज्ञावान जगा माझी मिरवावा ऐसे असा प्रौढपण तेन आचारावे धर्म मग जगाचे बोल काय म्हणून अर्थार्थी ठेवावे तरी आधीच असावे सावधान अर्थार्थी संगवर्चन अंग लिप्त मला कारणे तिले तुले नसावे तरी महाराज ऐकवेचन सकाळ गौण असणे आणि संघ संघ करण दुःख सरिता करावे असे विज्ञापन युक्ती प्रयुक्ती करून तो शिवला चंद्र जती तो न्यूटन विषय भ्रांती विरक्तता उदेले मग म्हणे ओ गोरक्षनाथा तू जे बोलायचे यथार्थ अनेके न पासे से वृत्ता भ्रष्ट दैवा दिसेना तरी आता असो कसे जाऊ पाहू आपला देश असे म्हणून कळतळ भाषा गोरक्षाते दिले भाका देवने समाधान चिती मिरवे गोरक्षनंदन मग गुरुशेषतेतून उठवणे पाकशाळे पातले पाकशाळे करून भोजन करते झाले उभयताशन केलं तळा मिळे मच्छंद्रंदन शैनी सुगम पै झाला भेटले परी मच्छंद्रात केलं तळचे सांगेवतांत म्हणे माते गोरक्षनाथ घेऊन जातो शुभानाने येरू म्हणे तुम्ही जाता कैसा नेल कवणे अर्था मच्छंद्र म्हणे मज सर्वता वैष्णव माझी गोविले विरक्तपणाच्या सांगोनी गोष्टी वैराग्य उजवले माझे पोटी या भाषा संतोष वसना माझी गुंतवलं तरी आता ऐकवचनी उपाय हाय नितमने तू वाची द्यावे घ्यावे मोहिनी बहुधा आरती करवण्या येर म्हणे जे प्राणनाथा म्या उपविला उपायपर्यंत तरी तनरोद्री वजवंत विरक्ती मिरवितो असे भाषण करता उभयता निशा लोटले सर्वे असा उपाय महाचा चिंतन करता गोरक्षेवने बोलत असे म्हणे माय ऐकवचन मज करू वाटते ती थाटन तरी मच्छंद्राता सवी घेऊन तीर्थ आम्ही जात असे येरो म्हणे वत्सा ऐक तू ज्येष्ठ सुत माझा तू वरिष्ठ अलौकिक मम म्हणे ठासला असे की स्त्रिया राजसंपत्ती त्यात तू शोभसे नृपती आणि धाकटा बंद धरून हाते शत्रू जिंकशील वाटत असे बारे नाथाचा वृद्धाकाळ दिवसेंदिवस वाढते सकळ तैसे माझे शरीर विकळ दिवसेंदिवस होईल की मग आम्हा वृद्धांचे दीनपण हरेल बा कोण तुझ्या विना आणि धाकट्या बंधूचे संगोपन कोण करील तुझ वाचवणे असे किलो तळच्या ऐकून वचन म्हणे माय तू करसे सत्य भाषण परी काय ते तो बोल न वैभव माझे दाखवावे तीही लोके गे 4 कुंठ आमचे असे गे राजपट तू ते बोला अधिक वरिष्ठ काय स्त्रियांचे राज्य आम्हाचे काय संपत्ती कारण आमची संपत्ती योग धारण सुकृत क्रिया चरण सुख संपन्न भोगावे असे निकट बोलणे ते म्हणे आज्ञा द्यावी जे आमती येरू म्हणे जे ऐक माते मग हे तो जाऊ नये चित्ती विचारे केलं तळा परम दक्षतेने या बाळा उपरे दाळा विषय घालून गळा यत्नी करून अडकाव हे योजने जाणे तीर्थाचे तारी तरी एक बा अटक घालो तो जसे इतका संवत्सर माझा पासे वस्ती करून असावे येरो म्हणे ऐक माते षण्मास लोटले मज येथे आता न राहे माते कल्पांते तीर्थावळी जाणे की या उपरी बोले केलं तळा षण्मास तरी संगते द्यावी मला थोडक्यासाठी उतावळा होऊ नको मम वचा मग मी समाधाने करून श्री गुरु श्रीनाथ सवे देवन तीर्थावळीने बोलविना समारंभे पाळसा ऐसे बोलता बोल प्रसाळ विवेकी ज्ञान तपबळ चित्ती म्हणे षण्मास काळ आता जाईन निघणे अवश्य म्हणे तो तप काने षण्मास वस्ती करणे सरणी परी अमुक दिन निश्चय करून ठेवी आम्हा जावया तरी आता कोणता दिन दावी माते निश्चय करून येरो म्हणे प्रतिपते कारण बोळविन तुम्हासे ऐसा निश्चय करून मैनाकेने बोलते स्थिर गेले भवने पुढे काय एक दिवसा लागून गोरक्षाती पाचारे निकट बैसणे आपले जवळ अतिस्ने आणि मुख कुरवाळी म्हणे बारे कामना मम हृदय वेदली असे एकचे कामना म्हणशील तरी कोणास नुषा असावी मस्तारण तरी उत्तम दारातून निपुण करू ऐसे वाटते मग ते बाळा सुटणे सहित काळक्रमेत बैसून येत तो तुम्ही करून यावे तीर्थ आपले राज्य सेवा या म्हणशील तरी विधीपूर्वक लग्न तुझे करीन निक परी मम चित्ताचे काम दोन दिक फेडशी इतके पाळसा गोरक्षासे बोला ऐकुनी म्हणत असे ऐका मम जनी म्या कांता 2 गुरुकृपेने वरिले आहे जन्ने वरिले आहे तरी चांगणी ते भगित करून योग मनुष्य लकवण्यानं आम्ही सांग तरी कर्णमध्ये का म्हणते त्या कांता लागे सोडणे अन्य कांतानं वरी विचारण हे योग्य नवे मत कारण गुरु भक्ती जन्ने असे बोलता गोरक्षनाथ केलं तळा बसले स्वस्थ चित्त म्हणे नाथ हा विरक्त कदा नातळी विषयाते यावर एक लोटले त्या दिवशी आणि कधी परदेशी एक शैली उत्तम राशे सेवे लागी पाठविले
भोजन झाले रात्री निर्भर शैली संचरले ते मंदिर अत्युत्तम सारे पाठ करे कळोनी पातले सरने संचता बोले वचन म्हणे हे गोरक्षनंदन मी सारे पाठ करे कळून खेळावया आणि लागे तरी खेळ खेळू एकाच भावे असे उदले माझे आजीवे येरी म्हणे अवश्य यावे पूर्व कामना करावया असे म्हणतानी तिम्मिनी सारी पाठ बसरुनी निकट येऊन तरी द्युत खेळता शुभाननी नेत्रबाण क्वचित असे क्वचित परी विषय पर बोलत बोलता आणि वार बोलत नव्हे ते महावज्र तप पर्वत भंगेत असे असे बोलत आणि करणे दावीत असे नितंबिनी मवळीचा चिरपदर काढून भूमीवरी सोडित असे शृंगार व्यक्त नेत्र कटाक्ष तुकोण खेळ गोरक्ष खेळ खेळता मग प्रत्यक्ष जाणून चिर सारवे उघडे एकचे जाणू करून दावी आपले नग्नपण परित विरक्त गौरनंदन विषयात आतळेना मग नाना संवाद नाना स्तुती दाविता श्री श्रमली युती परी हा विरक्त कोणे ते आतळेना ती येते मग ती आपले मग ती आपले चित्ती स्मरण राती झाली दिनवदन केलं तळचे वर्तमान सर्व सांगून गेले से यावरी केलं तळ संपत्तीची गोरक्षा दावी भलती मिसे रक्तमुक्त मानिक राशी शृंगारसी अचाट परी धावणी सहस्ती मने वत्सा तुझे जीवित चंद्र सूर्यावधी पर्यंत भोगतील पाडसा असे बोले केलं तळा परिहान मळे आशा मळा जीवी मुक्ता लिंपल्या काजळा श्वेतवर्ण सांडेना आशा युक्ती प्रयते करता निकट होती आली तत्वता मग केलं तळ्याच्या मोहे चिता नित्युंबाडा येत असे नाथ जवळ घेऊन नेत्री लोटली अपार जीवन ती आणि शैल्या सेविका पाहणं दुःखी होती तैसेचे मग त्या म्हणती व माय स्वामीने आम्ही मोहू गोरक्षा लागुनी तुम्ही चिंता कदापि मनी आणू नका महाराजा असे बोलून शैल्या युती केलं असे समजावती असे बोलता दिन व्यावृत्ती प्रतिपदा आले असे मग त्या दिवशी आनंदमयी मागुड्या उभारल्या ग्रामकामा परी शृंगार रूपा प्रहातमा मच्छंद्रोगे बुडाले कैसा आनंद कैची पाप निष्कृती कैची गुढी शोक व्यावते सकळ ग्रामे शैल्या ते मच्छंद्रोगे हळहळल्या असे बहुधा बहु एक ते बोले त्या ते बोलून वेग आरंभळती मच्छंद्र म्हणून परी सकळ ग्रामात संचल सेविकळ मात येरीकडे गोरशात कोबडी फावडी संयोगी अंगी लिहून कंथाभूषण माळा गळा दाट घालून सिंगी सारंगी करून नातापाची पातला चरणी अर्पण्या भाळ म्हणे स्वामी आले वेळ उठा वेगे उतावळ गमन करा मार्गात ते पावणे केलं तळा सबळ उदक आणि डोळा म्हणे स्थिर होई का बाळा भोजन सारल्या जायचे मग पाक करून येते निगोती गुरु शिष्य बैसनी एके पंक्ती वाढी ताबोलती झाली होते विचक्षण केलं तळा म्हणे महाराज मच्छंद्रात तुम्ही जाता स्वदेशात परी मेनात तुमचा स्तोत ठेविता की संगे नेता नात म्हणे ओशपानाने जैसे भावेल तुझे म्हणे तसेच नेते आचरणे मेन नात रक्षू घे मग बोलती केलं झाले केलं तरा तुम्ही संगे न्याय बाळा येथे रक्षण केवते बाळा बुबुकारा होईल के तुम्ही होता निकटे येते म्हणून बुबुकार न बाधित ते तुम्ही गेल्या कोणी येथे रक्षण करीन बाळाचे आणि केक घेत लक्ष माते शापिली वस्तू उपरयेशे तुमचा पिता तो प्रत्यक्ष वीर संघ आरा दिला तयाचा विचक्षण सबळ शाप मी सोडले सिंहलदीप त्या शापाचे पूर्ण माप भरून आले महाराजा तरी उशापाचा समय आला आता पळासी गेलं तुम्ही जाता उपरी चरवसो तुमचा पिता योनी नेल मजलागी मग बाळाचे संगोपन कोण करील मायेविन तरी याते न्यावे स्वर्गा कारण मनुष्य देन याचे तरी सांगा ह्याचे कारण मीन नाथ सवेने मग अवश्य म्हणे चंद्रानंदना भोजन करून उठले किलो तळाचे भोजन करून मी नाथाकडे पाहुणे बोलला निघे तिचे वदने परिहृदय डोम पाजळला मोह चंबळणी अत्यंत चिंता नेत्री लोटली असुर सरिता ते पाहणे शल्य समजता गोरक्षा ते वेष्टिता म्हणते गोरक्षा ऐके वचन करू नको रे कठीण म्हणणं मच्छंद्र तुमचा आमचा घेऊन प्राण जाऊ नको महाराजा अरे या देशे शत्रुभय अन्य राजाचे नाही भय असे स्थान आनंदमय तरी सकळ महाभोगे का असे बहुता परी उपदेशी दाविती त्या सुखासे परी विरक्त स्वचितेसी आशे लागे अथयना म्हणे आम्हासी ओढाना वसन शयने वरती आकाश काली मेदेने शयन करतो योग धारणे अवलक्ष लक्ष लावण्या असे बहुधाने ते तयसी वाणी म्हणे दूर हलंडी गौड बंगलेने म्हणे असे म्हणून ते अवने पाऊल ठेवता पै झाला मग केलं तळ्याने करून नमन संधी व्हायला मच्छंद्र नंदन श्री मच्छंद्र सवे घेऊन ग्रामा बाहेर पै आला परे केळताने गोरक्षासी चोरण कनक विटा आलेली भांडारातून मच्छंद्र नाथा करुणीवर पुन्हा भस्म डोळे टाकेले मग गावाबाहेर मैनाकेने माता ठेवी नाथाच्याने गोरक्ष हृदय कळवणे मिरवित असे तयाते म्हणे वत्सा माझे नाथा घेऊन जाशील अन्य देशात परी यशोदा तुषा कृष्ण जाणून या ते सुख देईल पाडसा वैसे मेनात लहानपण त्याची रीती मच्छंद्राचे मान हे उभयता आहे दक्षिण तुझे ओटीत वाहिले या उपरी तू ते सांगू किती ते तुझे असते बा सर्वज्ञ मते सदिचे असे तू ते म्हणते कारण भक्ती पाहुणे असे उदन केलं तळा मिठी घालती गोरक्षगळा म्हणे भारी तू ते वेळवा निर्विती जीवी धरी बा असे म्हणून अंबरा फोडीत परमटा असे शब्द करीत म्हणे आता कैसा नाता निजुळा देखुने मी असे महाचे उभय वार्ता तो गोरक्ष पाहुणे म्हणे चित्ता वेगे निघावे ना तरी ममता मच्छंद्राते दाटेल मग श्री गुरुचा धरुणी हात लगबगी चालला गोरक्षनाथ पावला पावले दुरावत तो आंबळे किलो तळा पालटा घालून पर्वत अदृश्य झाले ते नाथ मग किलो तळा मस्तक ही प्रथा आपली तसे ती दवा गाई समान हंबरडा मारित हस्ते वक्षस्थळ पिटीत म्हणे आता मच्छंद्रात दृष्टी कैसा पडेल असे दुःखाचे सबळ काने उपरी चर वस्तूच्या पडले काने मग तो विमानी बैसून ती पाशी पातला
विमान ठेवून ते अवने निकट 5 लाख रुपये करोने निकट येता धरणीला पाणी म्हणे पापिनी हे काय तू स्वर्गवासिनी शुभानने येथे आले तर शापे करून ते शाप मोचन गे येथोने झाले आहे सुखमाने का मग करे कुरवान केलं तळा धरता झाला उदय कमळा असो डोळा पुसून तेव्हा सरना माझे आणि तसे स्वस्तिसी व्यक्तिगताचार समस्त गोरश कावे किमागार सदा परिषद भाईच्या तळी एक ध्याय गोडा श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार 21 अध्याय समाप्तम श्री स्वामी चरणार्पणमस्तु अध्याय 22 श्री गणेशाय नमः जय जाजे कमळाकांता कमंढामा कलंथ पीता कमळपत्राशा दुःख हता पुणे ग्रंथ रसा बोलवे भक्तिसार ग्रंथ हा रत्न बोलवी श्रोत्या कारण मागील अध्याय गोरक्षांना मचंद घेऊन गेला असे गेला तरी केलं तळा बुडाला श्री शोकाब्दी जळा ते उपरेचर वस्तू तरी या गळा काढावया पातला तू झालंसे पदच्युत तरी ते सांभाळून शेत तरी आता माननी व्यक्त होणी चल चालली ज्यांनी द्वादश झाले पुन्हा तू ते भेटून मच्छिंद्रनंदन मी आता तिथं पदन गोरक्ष दृष्टी पासेल तो म्हणशील घ्या मच्छिंद्रनंदन काय घडेल त्या कारण असे लिपी शासन महाभग आरंभेला ते नवनाथा ती प्रतापंत ऐक्य करेल सचेनाथ गहिनी गोपीचंद भरतरी सहित ऐक्य ठाई मिळतेला ऐसे ऐकून मैनाकिनी महाराज शेश्वर प्रार्थनी द्वादश मच्छिंद्र नईने धाविण्याचे म्हणत असा तरी मग मंडप पाकशासन करो अथवा न करो पूर्ण जरी मज दावाल मनंदन तरी मज भाषा द्यावी ऐसे बोलता मैनाकिनी शेश्वर असे करी यांनी मग कर्त भाषा देऊन संतुष्ट केले सुनेते यावर बोले केलं तळा माते नेता सर्गमंडळा तरी नोपपणी या तळा कोणा लागे स्थापावे यरुमनी ऐकवचन सवेसे आहेत क्रियावान धर्मा उत्तम नामाने राजतिथी ओपेका राजोपणे दौर्भामा मिळते आणि विमान संगमा परी सकळ देशाच्या शैलेरामा शोकाकुळ झाल्या की असो एका बहुधा शक्ती शैल्या शोकाकुलित होती जितक्या समजावणी युक्ती विमान यांनी हरवले दौर्भासन यांनी प्रकार सांगून युक्ती समग्र यथा समान प्रजाभा सांभाळे का असं विमान पावे दिवा प्रति पदा स्थापिले ते होते मग तो उपरेचर सहजगती आपल्या स्थानी पै केला जमीन नाथ स्कंदी वाहूनी मार्गावर गमन ते शैल्य देशासमीने उल्लंघन गड बंगाली पातले मार्गे लागता ग्राम कोणी त्या ग्रामात संचोरणे गोरक्ष भिषाण मागोती उदरकृती तिघांच्या ऐसे परे निर्वाहपण मार्गे करतील गमन तो गौल बंगाला सांडून गौड बंगाली पातले मार्गे चालता सहस्थिती तो काणी पापरी भेटला तयापती तेथे पातल्या त्रिवर्गमते गमन करता मार्गाते येथे त्याची गोरक्षाचे स्मरण झाले त्याचे पटे की अच्युत वृक्षापटे कानिपाची भेटे झाले से झाले ते परी उत्तम स्थान माय शशी पुण्यवान माते दाविले श्री गुरुचरण जैसे चुकल्या वत्सासे मग स्कंदी होता नाथ मीन तया ठेविनी महित दृढ पाय केले गमन अश्रू नेत्रे अश्रू लोटले ते पावणे मच्छंदात बोलता झाला वर्षाते म्हणे बाळा अश्रुपात निज चक्षु काले असे बोलता मच्छंदन मग सकाळ दुःखाचे मंडन ते गोरक्षाचे ते प्रविठवन नेत्रे नीर अपार लोटले सांगू जाता मुखाने तो कंठ आला से मग क्षण एकतया स्थानी बैसून स्थिर चित्त पै केले मग भद्रिकाश्रमापासून कथन दुःखव्यावृत्ती अति गहन आणि पामेटेपर्यंत वळदोन ठाय यशस्वी म्हणत असे तरी स्थान पुण्य मान तुमचे दाविले तुमचं चरण तरी स्थान धनवंत पूर्ण चुकेल धन मज दिदले मग गोरक्षाचे समाधान करून या मच्छिंद्रनंदन मग मिन्नाथाकडे घेऊन उठवचा म्हणत असे पुढे मार्गे करता गमन जालिंदराचे वर्तमान सांगता झाला गोरक्षनंदन श्री मच्छिंद्रा कारणे गौड बंगाळ हेरापटन तुमचा गुरुबंध जालिंदर पूर्ण नाथपंथी अनुग्रह क्राण श्री दत्ताचा मिळत असे तो महाराज योगभ्रष्ट पावला आहे महाकष्ट गोपी चंदे करुणे मई गर्ती घातला मुळापासून सकाळ कथाना मच्छिंद्रा केले निवेदन परिनाथ मच्छिंद्र ते ऐकून चित्ती परम शोभला म्हणे ऐसा राजा आहे नष्ट तरी आता करीन त्याचे तळपट नगरी पालती घालीन सुगट मई पालता मिरवेन तो ऐसे बोलून विक्षेपचिती पुढे मागे परमगती एक दोन मुक्काम साधे ते क्षती हा पटनी पातले ग्रामानेकड ग्रामसभेते त्याचे वृत्तांत विचारते ते म्हणते कानी पायून क्षेत्री मुक्त केले जालिंदरात राय गोपीचंद अनुग्रह देवने जगी मिरवला अमरपणे त्याने गुरुदेशा घेऊन तपा लागी तो गेला राया मुक्त छंदा स्थापने राजपदी राजासन देऊन या अग्नी नंदन तोही गेला षण्मास सकळ कथा मुळा होणी मच्छंद्राचे सांगले ग्रामस्थानी ते मच्छंद्राचे पट्टा सरणी शांतपणे मिरवला या उपरी मच्छंद्र नंदना ग्रामस्था मुख्यत्वे करून अधिकारी राजनिपुण कोण आहे प्राज्ञिक येते येरोमंता योगद्रमा श्रेष्ठ कार्णिक राजा उगमा महिना केशोबांना प्राज्ञिकपंत मिरवत असे त्या मातेने अर्थधोरण पुत्र मिरवला जे अमरपणे कष्ट करून तुष्ट करणे जालिंदर मन अमर झाली आपण असे बोलता ग्रामस्थ युक्ती मनात्मनी मच्छर येते असा प्राज्ञ काय असते भेटी घ्यावी ती याचे असे दुतीची ते कल्पना चालते झाली ती वर्ग जन ग्रामद्वार शीघ्र येऊन द्वारका रक्षका संगती म्हणते जालिंदर तो प्रज्ञावंत तया सौधर्मचंद्रात ग्रामद्वारे आहे तिष्ठत जाऊन सांगत सतेसे असे द्वारपाळा ऐकून मच्छंद्रा करते झाले गमन म्हणते महाराज आज्ञाप्रमाणे स्तोत्र करू सतेसे म्हणते महाराज मच्छंद्र जती जालिंदर सहोदर म्हणे ते क्षिती तोय आणि ग्रामद्वारापती तिष्ठत आहे महाराजा
असे ऐकून मैनावती म्हणे कैसे वृत्ती स्थिती कैसी आहे भूषण व्यक्ती अभ्यास दीक्षते येरे म्हणे जे महाराजा कनक कांती तेज पंजा बाला किरणी विजय ध्वजा लागी दिसत असे शैले कंथा लेवून भूषण शिंगी सांगी समागम कुबडी पावडे करे कळण भात भारी असे तो आणि एक सदिच्छा त्याचे संग्रही आहे सुख सेवेसी परितोषेष समान अभ्यासे आम्हाला भासत असे त्याचे रीते स्वरूप अपार तानुली एक असे किशोर परित्रिवर्ग स्वरूप सागर नक्षत्रमणी भासते असे सांगतात आरक्षक मंत्री पाचारीला प्रत्योदक मग स्वय घेऊन सुखासन कटक सामोरे जात असे होते ते पट्टा सवेद्वारी येऊन वंदिती झाली मच्छंद्र नंदन मग त्रिवर्गाते सुखासन ओपणी नेत असे मंदिरा नेताची मंदिरा राजभुवना भावी बसला कनकासनी षोडशोपचारे पूजनी मनी नम्रवाणी गौरविले हे महाराज तपोसविता कुणी कडून येणे झाले आता आम्हा शाळेवरील सरिता प्रेमांबू दाटत असे येरू म्हणे माते ऐक प्रचार वस्तू माझा जणक मच्छ देई रिहादे का आम्हाला मिळवत असे या परिस्त्री कुळाज्ञा ज्ञानदृष्टी तो अनुसयायुक्त शुक्ती कपोटी तिने उचवून मळकटे वरदाते मिळवला मग अनुग्रह प्राप्त झाला त्यावर श्री जालिंदराला प्राप्त होणी वैराग्याला भूषत असे ज्यांनी धाकटा बंध गुरु भक्त मग विराजला जालिंदरनाथ पर्याग्रामी पापी अवस्थेत पावला हे ऐकले म्हणून उग्रता धरुणी पोटी लंगित आलो मही पाटी मग उत्तम संग्रह क्रामजटी समस्ताने सांगितले तिने करुणी कोपकंदर्प झाला ज्यांनी सर्व लोप तरी तू धन्य ज्ञानदीप मैवरी असते व आपल्या हिताचे गृही आणून शेवटी परम प्राज्ञ करुणी तुवा मिळून स्वानंद घन धन्य धन्य असते तो आसे नाथ बोलताय ते चरणी माता ठेवी सती म्हणे महाराज कृपामती सदवे केले तुम्हीचे मग आसन वचन भूषणा सहित अन्न पानादी अन्य पदार्थ सिद्ध करुणी मनोरथ तुष्ट करीत नाथ असे तीन रात्री वस्ती करून सर्व आशीर्वाद देऊन सर्व मग निघता झाला मच्छंद्रनंदन गोरक्षनाथ अधिकरोनिया सकाळ कट्टा सहित बोळवे निघाला चंद्रमुक्त मैना किने आणि ग्रामस्थ एक कोस बोळवेते सकाळी चरणावरी ठेवणी माता परतले माझे बोलण्यानाथ मग आपले सद्नियम तत्वता धन्यनाथ म्हणतात एरीकडे मच्छंदात त्रिवर्गादे कमन करीत ग्राम काम साधेत जगन्नाथी पातले तेथे करणे धिने स्थान जगन्नाथाचे घेऊन दर्शन तीन रात्री तेथे रावणे तीर्थविधी सारेला तो तेथून निघून पुन्हा मार्गी गमन करती झाला योगे तो सौराष्ट्र गामी मुकामा प्रसंगी जाऊन तेथे राहिले रात्र कर्मन जैसे तसे दुसरे दिनी मित्रोदयासी गोरक्ष सावरणे भिक्षा जोडीचे भिक्षा लागे प्रवर्तला भिक्षा मागून सदनसानी परमप्रमणे आला सदने तो एरेकडे शिबस्थाने सैन्य असे मिन्नात तो मच्छंद्राने उठवणे बैसला शौचा कारण तो ते संदेत भिक्षा मागेन गोरक्षनाथ पातला ग्रामातील सदनसदने श्रमे विटला असे म्हणे तो यथाची स्थाने श्रमणे मच्छंद्रात बोलत असे म्हणे गोरक्षामीनाथ शौचास जशीला आहे गल्लीत तरी तो त्या ते प्रक्षाळून त्वरित घेऊन येई पाडसा असे बोलता मच्छंद्रात भिक्षा जोळे ठेवून येत लक्ष्मी पातला मिन्नात गल्ली माझे जाऊन या तो मिन्नात परमज्ञान हस्तपात भरले विष्णूने अंग व्यक्त गोरक्ष विष्ठा पाहून परमचिती विटला असे मनात म्हणे मच्छंद्रासे की परमसे विवसे विषय उपद्र संन्यासासे व्यक्त कायचा पाहिजे असे बोलून गौरनंदन मिन्नात ते करी कळण दृष्ट करी मच्छंद्रा कारणे उचलून या ते दवा विष्टे व्यक्त मिन्नात पाहुणी मच्छंद्र बोलत म्हणे गोरक्षा सरते आत दोन आणि बाळका अवश्य म्हणून गोरक्षनाथ तैसा जोटन सरिते जात संचार करता सरितेत तो उत्तम खडके देखील परी एकांत स्थान मनात मने न्याय धुन परी अंतर्बाळे मळे निवटन नाथा लागे दाखव के असे विचारोने चित्तात पदी धरला मिन्नात खडकावरी आपटून त्वरित गत प्राण पैकेला सरते उदक असे पार त्यात प्रश्न झाले रुधिर ते सर्व अपाजळ भक्ष म्हणून धावले म्हणे जीवे गेला मिन्नात तरी याचे घालो आता सदावर्त एक जीवावरी तृप्त जळचर एका जीवावरी तृप्त होत आहे तर जीव सकाळ हे असा विचार करून मिळेल त्वचा घेतले काढून रती मास तुकडे करून जळचराती ओपीत असे उरले असते त्या जळात टाकून तेथून उठला ना तर परी त्या जळानं असती जळी तरी व्यक्त झाल्या ती असे करता गौरनंदन मास ते सकाळ गेले आठवून मासरल्या तडे पुन्हा जळचराती भक्षविले एका त्वचा रहित भाग काय न ठेवी वरती अव्यंग खडके पवित्र करून चांगा त्वचा घेऊन चालला परित सदनीशी विधी नसते मच्छंद्रा म्हणे शांभवी आता बाजार होणे संचला असे महाराजा तो येताची तेथे मच्छंदात मग थाना प्रवरे पत्रे प्रावणित्व ते मित्र अश्मी पाणी मात सुकाव्या घातले तो येरेकडे मच्छंद्रनंदन शांभवी आला ते घेऊन कुंदा कुच्चा सिद्ध करून आसनावरी बैसला परी गोरक्षा ते म्हणे बारे कोठे मिळणार येरो म्हणे दोन्ही त्या ते स्वच्छ आणले महाराजा मच्छंद्र म्हणे आणले परी कोठे ठेवला न दिसे नेत्रे येरो म्हणे ताना प्रावरे सुको घातला महाराजा म्हणे मच्छंद्र काय बोलते घातला सुको असे म्हणते येरो म्हणे सत्य तुम्हाचे भाषण माझे वाटत असे तरी बाहेर शीघ्र येऊन स्वचक्षणी पाहाविलोकिनी असे बोलता मच्छंद्र तो चक्षणी बाहेर येत असे म्हणे कोठेरे मिळणार परी पाहता म्हणे ताना प्रवणाते निहाळून पाहता देखत त्वचे ते मग धरणी अंग सांडित असे म्हणे आहारे काय केले बाळ माझे कसे मारले अंग धरणीवर टाकले परी वरील ओळे गडबडा म्हणे उठवणे मच्छंद्र त्वचा हृदय कळून म्हणे बाळा तू समाना पुत्र कैसा मजा आता असे पाहुणे आक्रंदत ते पाहुणे गोरक्षनाथ मनात म्हणे अद्याप प्रांत गेले नाही श्री गुरुचे
मग पुढे गोरक्षनाथ होणे म्हणे, महाराज का घेता अज्ञानपण, कोण तुम्ही कोणाचा नंद न करता रुदन त्यासाठी, अहो तुमचा मेननाथ नामधारी असे त्यात, तो कदा न मरी युजल्या खात आहे शाश्वत महाराजा. असे बोलता गोरक्षक पदी कदा न सोडी शोक, हा मिन्नाथ म्हणत असे म्हणून आक्रंदे. अशा आग्रहाचा अर्थ ते पाहुणे गोरक्षनाथ मग संजीवनी मंत्राप्रद स्मरण करता पै झाला. करे कळणी भस्म चिमटे संकुंजवनी मंत्र जपे होते त्वचे प्रते सोडिता झाली मुष्टी मिननाथ उठला. उठताची मिननाथ मच्छंद्राचे गळा पडत, मच्छंद्र पाहुणे हृदयात परम नाही धरीत असे. चुंबन घेऊन म्हणे, बाळा कोठे गेला होता से खेळा, मज दाटून विनय स्थळा गमन केले होते की. असे म्हणून जैसे तसे तोही असं पावला दिवस. दुसऱ्या दिवशी मिननाथ असं घेऊन गेला. घेऊन ते चाललेले मार्गे चालता त्रिवर्ग जाणं गोरक्ष करता झाले बोलणे, हे महाराज मच्छंद्रांना चित्त द्यावे मंबोला. तुमचा प्रताप आता अवनीचे वाजो वाल वाटे म्हणे, असे असून सुता लागे रुदन केले हे काय तसे हे रुदन कराय कारण काय होते बोला वचना. असे मिन्ना सहस्रावधीने संजीवन सहस्रावधीने संजीवने निर्माले. असे ऐकून मच्छंदात म्हणे, तू मारले की मग येरो म्हणे, मोह भावात तू अपावया तुमचा. तुम्ही वैराग्यशील म्हणविता तरी माया लंगून भावे करता. अशा मनीषा तृष्णा ममता लिप्त नसा विषय राहते. असे परेशा भावने से म्या मारले मिन्नातासे परिप्राज्ञे तुम्ही सर्वज्ञ राशी रुदन कायचा केले जे येरो म्हणे वच्छा ऐक. तू शिष्य माझा असे एक तरी म्या ही परीक्षेचे कौतुक तुझे बाळा पाहिले असे. बारे अशा तृष्णा मनीषा कामना काम क्रोधी मत्सर काम क्रोध बद बत्सर वासना हे मोह महादुसा माया सत्ता नांदुनिकी करता ती. आता बारे तुझे वयस्पण समळाजी झाले हरण फळताचे कारण हंस पुरुष मिरवेसे. असे बोलता श्री गुरुनाथ गोरक्षचनी माता ठेवित म्हणे, महाराज तुम्ही सणात यादी असे पै केले. असे बोलून वागोत्तर पुन्हा गमते मार्गापर मुकामुकमे ज्ञान विचार गुरु शिष्य करता ती स्वस्तिज भक्ती कथा सार समस्त वर्ष कावे किंवा गार सदा परिषद द्वादशमाध्याय गोडा. श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु. श्री नवनाथ भक्ती सा द्वादशमाध्याय समाप्त. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. अध्याय 23. श्री गणेशाय नमः. जय जय कमलानना दृष्टादन असुरमर्दना भक्त कामकर चंद्रानना यादवेंद्र आदि पुरुषा हे पय वासा यदुकोटे कापडे बोलवे कथा नका जेणे श्रोत्या चित्त दोन देखा आनंद आपली उचंबळे मागले अध्याय सर्वाष्टकामी गोरक्ष आणि मिन्नाथ मागोनी पुन्हा उठवले परीक्षा घेऊन श्री गुरुच्या भावने मच्छंद्रने अज्ञानपण मिन्नाथा सवे केले रुदन परी गोरक्षाचे जाणीवपणा परीक्षेत आणले. असं या परित्यातून येत मार्गी करी चाललेले गमन तो तैलंग देशे गोंदा संगमन समुद्र तिरी पातले गोदा संगमी करून साना आत्मलिंग शिवाती भावी पूजन. तेथून गोदेचे तट भरून पश्चिम दिशे गमताती तो 12 लिंग समर लिंगातील लिंग समता औंढ्या आणि परिवचनात तोही करून सवे गोदाचे तर घेऊन या चालले ते मार्गे चालता गोंदा सव्या तो वाल्मिक स्थान विपिनमय गर्भगिरे परत येऊन या ते बसले तो रान कर्कश टाट गगन चुंबित रू पाटत या माझे तृण पाट न मिळे वाट चालावया. अशा परी कानन चट दर्शन महिमयी पेट ते पान मचंद सोबट म्हणा माझे दचाकला परी कवन कनक विटे जे होता भस्म धोळत तसं कोणी हरतील ते म्हणून ती विस्मित तैसा नवी आणि करत गोरक्षाचा लोभी स्वार्थ पहावया परीक्षेत मचंद्रात उदेला कल्पनचित्ती ऐसा परी मग गोरक्षाती जाती वागोतरी बोलता झाला काननांतरी पाचारोनी निकट ते म्हणे वत्सा ऐक बा कैसे उद्धर दिसे विपिन कर्कश तरी काही भयारण्याचं नांती की तस्करे. असे बोलता मच्छंदात गोरक्ष विचार करी म्हणत म्हणे तस्कर भयात गुरु ते काय म्हणून उदेले. तया शब्द दयाचा अर्थ श्री गुरु जळ सेवित म्हणून हा शब्द उदयवंत झाला असेल. निश्चय गुरु पाशिवित आहे काय असे विपरीत तरी या शब्दाचे असे भ्रांत नेसून दूर करावी. असे योजून गोरक्षनाथ मौन धोरणे मार्गे चालत पण कानंदे अधिक करत राहत भयानक दिसे पदोपदे जो कानन भयानक दिसे तो गोरक्षा मच्छिंद्रा पुसते म्हणे बाहेरने बहु कर्कश पदोपदी दिसत असे तरी तस्कर भाई येते आहे की नाही सांग माते परी गोरक्ष उतराते काय ते न दे उद पाता संचळवत गोरक्षवदे मच्छिंद्रात म्हणे बारे गोरक्षा संचयित उद काही नेटके तरी माझे झोळे कक्ष घालून पडे काय ते करी गमन तो मी हे तो लगबगे करून दिशा फिरून पाडसा. असे म्हणता मच्छंद्रात अवश्य म्हणे गोरक्ष म्हणे त्यास मग संदेवान मिन्नातास कक्ष जोळे घातले परे घालता कक्ष जोळे जन वस्त लागे हलता कमळे मग म्हणत म्हणे प्रतापळे भय यातचे नांदत असे आयसे म्हणून स्वचितात स्कंदेवान मिन्नात मच्छंद सोडून तिल्लरात पुढे जात सचित पुढे जाता शत पावले कक्षतोनी भिक्षा जोळे काढले त्यात पाहता देखील भेट उत्तम हटकाचे पाहताचे दृष्टी कनक विट म्हणे ही पुका भ्याला मच्छंदात सुबट मग दाट लक्ष्मी तृण पाठ जुगारली भेटत्या माझे. त्या कनक विटे समाकृती पाषाण पावणी गोरक्ष श्री जोळीत घालून कक्षपती पुन्हा श्री जोळे ते कक्ष जोळे घालून त्यांनी पुन्हा मिन्नाथ घेऊन लगबग मार्ग गमन करीत असे नाथ सुपंतला तात लक्षिता तातडीने एकोकस गेला त्वरे करून मग तो मच्छंदात दिशा फिरून जात मागुता तातडे पुढे जात असे गोरक्षनाथ मागून मच्छंद लगबगायत परीत अन टोपे गोरक्षनाथ मार्ग कमिता मच्छिंद्रा. असे पाहून गोरक्षनंदन पुढे चालता सुपंथ पंथाने मार्ग काढेल 1.5 जण जाणून गुण अंतरीचे तो अचट देखील गोरक्ष पाय दृष्टी पर
मनात म्हणे वावे सुरो येऊन द्यावे नातासे आयसे योजन सचितात पाथा झाला उंबर होते त्या ठाई पोखरणे अद्भुत वामतीर्थ देखील मग ती झोळे काढले कक्षातून संधीचा उतरला नाथ मी न मग अंबू पात्र करी कळण पोखरणीत उतरला सारून आपले सान अंगी भस्म केलेले पण उपरी आपले नेम सारून घातले सान मिन्नाता तो मार्गावनी मच्छंद्रनाथ अति तातडीने आले तेथ स्नान करून येत असे तर नित्यकर्म चालले म्हणे बारे गोरक्षनाथ कटशरणे येतपर्यंत आपण लागले भयानक पुढे लागेला असायचे येरो म्हणे गुरु राय या उन्ही पुढे आधी काय मच्छंद्र म्हणे काही भय कानी आता आहे की गोरक्ष म्हणे वागोतर की महाराज असता जडपर जड तो हा होता जो डर थोर मार्गेची राहिला जे आता नाही डर कैचा स्वस्त असावे कायमाच्या मागे राहिला भावसाचा जड डराचा महाराजा यावरी बोले मच्छंदाता आपणाच वय जड आहे बघता आटक वेळ बसून जळत्या श्री राजातून आणली म्हणून तू ते भयसे ते विचारता कारण ते येरू म्हणे अशा सदा जड येसे डर गेला असे पाता गोरक्षनाथ मच्छंद्राचे काय चितात चित्ती म्हणे हटक वेटे ते साडली की कळेना मग दोन घटे का स्वस्ति क्षमा सेविते ते विश्राम प्रिय वय परिधान मार्ग म्हणतात याचे ज्याचे ज्याने वस्त्रभूषण अंगी केले परिधान आपल्या झोळ्या घेऊन कक्ष अडकून बांधली ते तो मच्छंद्र आपली झोळी विकासुनी पाहे नेत्र कमळे तो कनक नसे पाशामुळे झोळे माझे नांदत असे ते पाहुणे मच्छनाथ धरणीवरी अंग टाकीता हा म्हणून यामुळे कनक विट गेली म्हणून मच्छंद्र बोले क्रोधाना तू टाकले रे माझे न तू ते होचे काय धारण झाले होते तयाचे गोरक्षापाशी शीघ्र येऊन म्हणे तू माझे न देशी धन तू कोणाचा येऊन पाळतीने मिरवेसे असे अनोळखीचे बोलत तेने हृदय दचकला गोरक्षनाथ मग मच्छंद्राचा द्रोणात पर्वतावरी नेत असे तो महान परत गर्भगिरी उभे चढले त्यावरील गोरक्षनाथ उभे चढले तयावरी चढता लोकशंका करे पर्वत माता गोरक्ष सिद्ध योग मंत्र जपणी मंत्र धारक नकवणे सकाळ पर्वत दैदीपी माने शुद्ध आटकी मिरवला मग श्री गुरु श्री करून नमन म्हणे लागेल ते घे सोने जे मच्छंद्र पाहुणे जाणं म्हणे धन्य धन्य गोरक्ष म्हणे श्री गुरुनाथ लागेल ते घ्यावे कन कैरू म्हणे तो परेशने लाभला ती पाडसा मग हृदय धरून गोरक्षनाथ म्हणे बाधन्य आहे सुत सकल सिद्ध माहेर होनी जगे मिरवेसे असे बोलता मच्छंद्रात उपरी गोरक्ष विचार केत म्हणे महाराज आजपर्यंत कनक जोडी वागवेले तरी ते वागवया कारण कोणता होता म्हणे काम कामना दृश्यमान माते दावे महाराजा येरो म्हणे वत्साय मम हृदयचे होते बक की आपले देशी मोडन हटक बहुत साधू ते पुजावे तया हटकाचे करून यांना मिळवावे अपार संत जन भंडारा करायचे मन कामने ते वेदले तितकाचे अर्थ होताचे ते म्हणून वागविले हटका प्रति यावर बोले गरक्षाचे जरी कामना फेडेने मग पर्वती बैसनी मच्छंदाता आपण पुन्हा उतरता खालता उचलून नेले मिन्नाता पर्वत माती गोरक्षके मग गंधर्वास जपणी होते स्वर्गे प्रेले बसमा चुकटे तेने करून मैत्रे चित्रसेन उतरला श्रीनाथाचे करून नमन उभा राहिला करजोड नमने महाराज आज्ञा कोण कार्य काय करावे मी येरू म्हणे गंधर्वनाथ आणि पाचारी गंधर्व येथे त्याचे पाठन महिवरती मेळा करा सर्व आहे नाना बैरागी संन्यासी जपी तपी संतती योगी याचे येथे आणून समाजाशी अन्नदाने उत्साह करावा सुरवर गंधर्व गण सहित देवदान किन्नरा सहित मिळवून अप्रेमित आनंद उत्सव करावा असे सांगता चित्रसेना ते मग चित्रसेन पाचारी गंधर्वाती एक शतगंधर्व महिवते प्रगट झाली येऊने मग त्या गंधर्वासी चित्रसेना सांगून सर्व वर्तमान दाही दिशा प्रेरणा करून प्रज्ञावंत आणि लेखे शुक दत्तात्रय याज्ञवल्क्य वशिष्ठ वामदेव कपिल शकी व्यास पराशर नारद ऋषी वाल्मिक पाचारले गंधर्वी 88 सहस्र ऋषी भारत स्वर्गीय उतरले देव किन्नर गण गंधर्व आदी वसुलोक पार तपोलोक पातले त्याचे चेष्ट वसु सहित उपरीचर आला विमान व्यक्त तिने येताची मच्छंद्र वृत्तांत खेळतने सांगितला ही सोडून स्त्री देश आवनी सिंगल दुपी गेले मेनाकिनी परी तुमच्या वेगे करणे क्षीण शरीर झालेचे तरी असो कैसे ते भेटेल तुम्हा ईश्वर सत्य परी योगशम सशरात या हात की त्रिवर्ग मच्छंद्र म्हणे आहा जिता आता तो कृपेची दृष्टी असतात सदा मिळून सर्व असे क्षमता पदोपदी अर्थात या सेवता उभय जाणतो देवास उतरला पाकशासन ब्रह्मा विष्णू वृद्धादी पूर्ण महिलागी उतरले श्रीनाथासी भेटून सकळ मग ठाई ठाई सर्व मंडळ गुराजुनी माता सकळ ठाई ठाई करतात एरेकडे गोरक्षनाथे पाचारुणी मच्छंद्राते म्हणे समुदाय अप्रमित मिळाले की महाराजा तरी तुमचे कनक विटा आणून देतो सोबत इतक्या अर्थ सारण सोबत बोलवावे समजतात यावरी बोले मच्छंद्रात काय करू ही कनक विटा तुझे एवढा शेषवर कात असता चिंता नसे मजा असे बोलता मच्छंद्रात गदगदा असे गोरक्षच म्हणे महाराज प्रज्ञावता सकळ तुम्ही प्रगटला असे बोलून वागोतरी माता ठेवीच्या नावनी म्हणे महाराज शरीर आपण असावे पाचारीला अष्टसिद्धी येऊन लागल्या गोरक्षाच्या निमित्ती आज्ञाकारी स्वामी कामने सवारतात येरो म्हणे अप्रिय भामने तृप्त करावे मंडळी लागून षटसनाची करणे संतुष्ट सर्व करावे मग इथे अवश्य म्हणणे सिद्धी विचिता झाल्या आपल्या बुद्धी अन्न निर्मिले पर्वता मांदी षटस्थानादी पक्वाने असे सिद्धी योजल्या कामा याचे परिसळा समजना आरामा 67व्याने मुनी उत्तमा महापवित्र करीत असे मही पवित्र करीत असे तरी त्या 67व्या कोणा ऐका तयांची नामाभिधान आणि त्या ते काय कामाने निरोपिले वदेने तरी त्या
तो उत्पत्ती स्थाने जन्म कमळा जाऊन लक्षावे त्यांनी बाळा विधी अक्षर लिहिले भाळ वाचून सटव्या पाहते जरी सप्त सटव्या मानवाचे शोभान मिळवी असुर प्रदेशे रान सटवे वनचरा असे विलोकिनी जात असे वृषभ अश्व गावांचे पशु घोड सटवी आहे त्यास वासत सटवे खेचरास पक्षी कुळा मिरवत असे अंबोदा साठवे जळचात संबोदा सबोदा साठवे उदले जात ऐसे असामी सटव्या सात कमलत भावे लावल्या त्या सातही पाज्यका सडा समाजन कथानिका या परिवारने आनंदोन्निका जळ देवता आराधिल्या गंधर्व कराय पाचारण समाचार घ्यावा अष्टवसने चौकी द्यावे भैरवने अष्टदिशा अष्टांनी उपरीचर वसने करपल्लय सकाळी दक्षिणा द्यावी मच्छंद्रपती आघ्वी प्रदक्षिणा भावाते चित्रसेन गंधर्वपती तांबूल देत असे सर्वाप्रती आणि तीर्थते गंगा भगीरथासे तोय वाडी सर्वाते या पर्यष्टोत्तर क्षत्रिय पाणी वाहते समता आणि उचलणे उच्चिष्ट पात्रात ऐसी कामे करतात महानुभाव तो जो मापती अति आद्रे स्वपंक्ती अप्सरा किन्नर गायन करते नारदादी येऊने ऐसे नामे येऊने कामा नेऊन दिले कार्योगमा आनंद सहज होता सुकर्मा सर्व आनंद हेलावे ऐसे होता आनंद स्थिती परी गहिने परे काही आठवे गोरक्षचिती मग येऊन मच्छंद्रापती बोलता झाला प्राज्ञिक हे महाराज गुरुनाथ प्राणमित्र आले समर्थ परे कर्दमपुता गैनेनाथ येथे आणावा वाटते असे मोह काय कुणी वचन मने गंधर्वा पाठवणे कोणती केस मधु ब्राह्मण बाळास आणावा मग चित्रसेना सांगून वृत्तांत पत्र लिहिले मधुवी प्राणे सुलोचन गंधर्वाने ओपुने हस्ते कनगिरीशी पाठविला गंधर्व जाऊन कनगिरीशी भेटून कोणते गे मधुविप्रासी मग आनंदाचा वृत्तांत असे निवेदिले सकाळते ते मग पत्र देवने त्या हाती वाचून पाय विप्रमूर्ती पाचारण्य मजपूर शक्ती ध्याना लागे संचले मग बाळा सहसा परिवार येता झाला मधुविप्र मुक्का महिवर साधून या पोचला सप्तवर्षी गैनेनाथा आणून लोटला पादावर होता मच्छिद्रांकी घेऊन त्या ते प्रेमी चुंबन घेत असे अतिस्नेहाने करून लालन म्हणे अवतारे करभंजन गैबी जन्मला गैनेना नाम सका माझी देठावे असे स्नेहाचा परमसर पाहुणी बोलती झाला शंकर मी आम्हा लागे पुढे अवतार घेणे आहे मच्छंद्रा तरी त्या अवतरणी नेमसी मही मिरवी नामाप्रती तरी त्या अनुग्रहाची स्थिती गैनीनाथ वधवेला तरी त्या ते विद्याभासन सकळ अधिकारी करा करून मी अनुग्रह याचा घेणं पुढे अवतारे असे सांगता शिव त्याचा मग बोला आणि गोरक्षाचा प्रत्यक्ष अनुग्रह घेण्याचा गोरक्षापासून देवी विला सर्व देवांचे साक्षी सहित मोवे ठेवला वरद असा ब्रह्मपरायण गैनीनाथ झाल्या सत्यपर्याचा अनुग्रह उत्साह मंडळीचा एक मास उद्भवला आनंद्रोम मग कुबेरा पाचवण नेम सांगता झाला गोरक्ष म्हणे हा कनगिरी हा जाऊ नये आम्ही घेऊ जा आम्ही ध्येय पारभूषण सकळ मंडळी गौरव पाठवणे स्वस्थान मग तो कुबेर बोले वचन येतीचे असो द्यावे धन मी लागेल द्यायचे इथे समान पुष्णाते आणि तो मग अपारदिंडे वस्त्रे आणून महत्वासारखे दिले वाटवून द्रव्यादी देऊन याचक जन तोषविले सकळ सकळ तोषले पावणे मान पावते आपले स्वस्थान परिमचंद्र तेथे रावणे अभ्यास ती गैनीने उपरी गंधर्व मच्छंद्र पिता तो आपले स्वस्थाना जाता त्या सवे देऊन महिन्यात असे दिपे पाठविले उपरी चरवसने मेन्नात केला खेळताच्या सपात मच्छंद्राचा सकळ वृत्तांत दिला तसे केलं तोळ्याने ऐकून वृत्तांत नेत्रे आलेले अस्त्रपात म्हणे आता माते मच्छंद्र आता कैसा भेटेल कळे ना उपरी चर बोले व शुभान चिंता न करी काही म्हणे एक वेळ मच्छंद्र म्हणे निर्दोष्टी पासेला असे म्हणून उपरेचार गेला एरुकडे खेळताना उदय कळणे मिन्ना आता बाळा प्रेमी चुमन घेत असे म्हणे बाळा माझी खंती होत असे की तुझा प्रती सोडून हलासे नात निघते श्रीमचंद्र पित्या ते असे बोलून मी नाते वारंवार चुमन घेत एरुकडे गर्भाद्रे ते गैनी विद्या अभ्यासी ते कोण कोण येथे राहिले होते ऐकानाथ विचार करून उमाकांत गर्भाद्रीत राहिले अदृश्य अस्त्रनंगी नगे प्रेरण स्वस्थाना गेला कुबेरनी कोण तिने न गतो कनकवन झाकुळीनी पै गेला परे गर्भादी परतात वस्ती राहिला उमाकांत तो अद्याप या स्वस्थानात वृद्धेश्वर म्हातार देव म्हणते त्या वामतेत गर्भादी पर्वती राहता झाला गोरक्ष जती सवेसी शिष्य ठेवणे सती विद्या सांगे गैनीती 1 वर्षापर्यंत अभ्यासीला गैनीनाथ सकळ विद्येचे स्वसामर्थ्य तया देही साठविले यावरी त्या वस्ते झाले बहु दिवस शके 10 वर्षास समाधी त्यांनी घेतल्या स्वस्ती भक्ती कथा सार समस्त वर्ष काय किम्याकार सदा प्रसिद्ध चत्र त्रयोदशमाध्याय गोडा श्री कृष्णार्पण मस्तो शुभम भवतो श्री रस्तु श्री नवनाथ भक्ती सार्थ शुद्धमश्वाध्याय श्री स्वामी चरणार्पण मस्तो अध्याय 24 श्री गणेशाय नमः जय जय अजय निरंजना अलक्ष गोरक्ष व्यक्ता निर्गुण पूर्ण ब्रह्म माया हरणा चक्र चालका आदि पुरुषा तरी श्रोते ऐका कथन पूर्वी मित्र रश्मी करता गमन वात चक्रे प्रेरण स्पंदन असाच्या जात असे तो उर्वश्री मानी आणि येतो होती भूलोकावनी तो ती दारा मुख्यमंडळाने मदन बाळी देखील देखताची पंचबाणी शरीर वेदले मित्रावरणी वेदताचे इंद्रस्थानी येऊन रेत झगटले झगटताचे इंद्रिय रेत स्थान सोडून झाले विभक्त होता पतन त्वरित आकाशावनी पै झाले एक भागलो म शास्त्रमा योनी पावला थेट उत्तमा घटीपंटाचे तनु उत्तमा अगस्तीची होतले या उपरी दुसरा भाग तो कौलेका ऋषीच्या आश्रमाचा अंग येता चिकेसा झाला वेग तोच श्रवण करा आता कौले घेऊन पात्रा भक्त भिक्ष दृश्य द्रोणी अंतरी निघता चाला सन्ना बाहेर वस्ती पर्यटन करावया परी भरतरी ठेवते
ठेविले अंगणात तो आकाशातून त्यात येऊन अकस्मात भागे कादळला रेत व्यक्त देखाची पात्र अर्थ करणी विचारितो पवित्र चित्ते म्हणे वर्णे मित्र रेत सांडले भरतारे तरी आता गृमे नारायण अवतार केलं कलित पूर्ण 3 एक सहस्र दिन वर्ष लोटून कलेचे मग तो पहिले कृषी गुप्त विचारला प्रकट देशी भरतर नेऊन मंदाच्या असे गुहादारी ठेवून पात्र अदृश्य विचार तो पवित्र तो कले लोटला वर्ष सहस्र एक शते 3 वर्ष येतोय द्वारकाधीश आज्ञे करून भरतरीत संचला घुमे नारायण जीवित व्यक्तरेता कारण होताची वाढी लागला वाढे लागता मधो बाळा 9 मास लोटता गेला काळ परी तो देह होता सोळा भरतरी पात्र भंगले भरतरी भंगताचे बाळ त्यात तेजस्वी मिरवले शकला तर मक्षकेचे मोह व्यक्त ते एक अंग झाले एरेकडे एकटे बाळ शब्द रुद्ने करी कोल्हाळ तिथेच रे कुरंग मिळत ठाई पातला तरी अपाट तोंड दिसे माहिती बाळ सबळ प्रवाहित तर ते हरणे त्या ठाई प्रसूत झाले बाळ पै प्रसव तथा बाळे दोन्ही झाली असता कुरंगीने पुन्हा मागे परतवणे तीन बाळ देखील माझेच बाळ त्रिवर्ग असते ऐसा भास उडवला ते मग जेव्हा लावणे त्याप्रती साठून घेतले असे तरी खडतरपणे दोन्ही पाठचे ते संध्या अवसरणे झगटली सणाते परे बाळणे पाणा ते सण कळावे कैसे ते मग ते कुरंगीने लोटून पाडस चौकडे ठेवणे चौपदास मग वत्सा लागून लावे कासे समुख त्याचे थानासे असे लोटा काही दिवस तो ते रांगू लागले मैस मग ते मृगी लावून नाता संगोपन करीत असे असे करिता संगोपन वर्ष लोटली त्या ते 2 मग हरण्यामध्ये जाऊन पत्रे भक्षी वृक्षांचे परी त्या वंचराचे मेळ विचारता भाषा सकळी स्पष्ट होणी त्या मंडळी त्या समान बोलत असे अशा परी वंचरंगणी प्रत्यक्ष अवतार विषय कानाने जिकडे तिकडे जाय हरणे तिकडे तिकडे जात असे असा 5 वर्षापर्यंत हरणे मागे तो हिंडत तो एके दिवशी चरत हरणी आली त्या मागे कानून जाता मार्गे नेट तो बाळ आलाय ते वाटे तो मार्गेचा स्त्री पुरुष भाट मग त्या वाटे ते त्या भाटा जयसिंग नाम कांता रेणुकासु मध्यम परी उपायदाचा एक नेम एकची वर्तते पातळी परी मार्गावरती बाळ देखील दिवे शक्ती बालार्क किरणे तेजावरती लखलखित देखील अशा परी तेज पुंज जयसिंग भाट देखता सहज मनात म्हणे अर्क तेज बाळ असे कोणाचे असे श्रेयसी म्हणत असे असे अरण्यात असे बाळ सांडून गेले सुरसा माता पिता कैसे ते पातळी परी बाळ पाहुणी भय व्याप्त झाले मन मग मृग बोलेले आरंभन पळू लागले मार्गाते ते पाहुणे जयसिंग भाटे धावणी धरले बाळकाची पाठ पाठी लागून धरणी मनगट उभा केला बाळ तो उभा धरणी त्या ते बोलत म्हणे बाळ सांडी भाते तू ती भेटणे माते ते माता कोण ती सांग ती तरी ते कुरंग भाषे करून आरंभ त्याचे छंदे करून नेता आपल्या पार जेवण हाक मारी हरणे ते परी ते हरणीचे बाळ पाहुणे कासावी झाले परम प्राण परी मनुष्य भाषे भय करण निकट येऊ शकेना परी कुरंग भाषे करून ब्या ब्या करून खरे हृदय मग भट म्हणे ते वाचायन मुखस्तंभ वाटत असे मग कुणेने पुसे त्या ते परी खुणैन नेने परते मग जयसिंगा म्हणे आपले मनाते परमज्ञानी बाळके तरी आता असो कसे आपले याते न्यावे आपल्या वस्तीस याचे ज्यांनी भेटला असं असतं याते करो असा विचार करून मासे उचलून घेतले स्तंदासे ते आरंभ ते हरणे पाचारी ते अट्टा असे परी त्या बाळकासे घेऊन जात ते आरंभळे हरणी चित्त असव्य अपसव्य वेळा भवंता घेऊन अंबरडा मारित असे असे हरणे आरंभत दुरणे त्याचे मार्ग गमत परीत जयसिंग पाहुणे मनात विचार करी आपल्या म्हणे हरणे कवण्यावरती हिंडत आहे कानापते पाड चुका झाले निघते म्हणून विपिने हे एरेकडे जयसिंग भाट येता ग्रामा झाला परिष्ठ बाळ उपने कांते सोबत वस्ती फिरू पाहता तरी ते बाळ आरंभता भयाने झाले सकाळी वेता मग थोडे थोडे सवय लागता विसर पडला हरणेचा तोची निधी बाळा विसर सैनिक पडला कुल्लंका पार भोजन पानाधिक सारा सारा कळस विसर लागले बोलते चाली शने शनिक प्रविष्ट झाले तई बाळक मग हाक मारे जनी जनक भक्षावया मागत असे असे परी अलट ग्रामी हिंडे भाट हिंडता हिंडता वगैरे तट काशी क्षेत्री पातला परी विश्वेश्वर दर्शना जात देवालया तरी स्नान करणे भगीरथी तेरे बाळ घेऊन गेला असे विश्वेश्वराचे दर्शन करीत तो लिंगातून बोलला उमाकांत यावे भरतरी अवतारात दृश्य झाले तुम्ही की असे ऐकून नमस्कारिता शब्दोदयी झाला बोलता त्याचे शब्द समजता जयसिंग ऐकले मग तो मनात करी विचार बाळ हे करता नमस्कार शिवलिंग बोले अति मधुर भरती असे म्हणून तरी आता भरत नाम थोर पाचार वाचकाने असे चित्ते कल्पनाजन पुन्हा शिबिरा पातले परे कांते लागवणे सर्व निवेदिले वर्तमान म्हणे हा पुत्र तुझ कारण अवतार दक्ष सापडला भरतरी अवतार सदन यावे भरतरी असे म्हणून तरी आता असे ऐका वचन कथा पुढे परिसावे असे जयसंग रेणुकेचे सांगून वर्तमान ते भरतरी नाम आनंदेसे पाचारित उभयता त्या उभयतांचे जठांतरे संतते संसार विहारी म्हणून स्नेहाची मोहितलरी बोलली असे त्या ते आसन वसन भोजन पान देती करती बहुलान बाळ खेळताना पाहुणे हर्षित होते ते बाळ भरतरी पंचवर्षी बोबडे बोलनाचे महिसी नाच म्हणावून
नाचावे म्हणून कंठासे मिठी घातली. मातेच्या हसणे एकमेकांमध्ये ईश्वर पावला आपला पती उदरी नसता स्वसंतती ईश्वर दिला कृपेने दिला परी आक्षेप चेतासे घेऊन म्हणती या बाळाचे माता पिता चुकल्याशी शोधत असते माहिती मग ती उभयता विचार करते याचे सोडून क्षेत्रावरती मही एंडता कोणे क्षेत्रे गाठी पडेल त्यांची मग त्या क्षेत्री स्थळ पावणे राहते झाले भिक्षपणे भिक्षा मागवणे क्षेत्राकारणे निर्वाहाती चालविते या परिते भरतळ बाळ मेळ मुळांचे स्थावर मंडळ तया माझे खेळ खेळ राजशने सर्वसे आपण सर्वाचा होणे राव मुलांची तर मुले सर्व काठीचे करुणी अश्वशाळा लावले तयाने मंत्री पारिचाक पायदळ जनस्वार कजुंजार कारकुन नाना विषय मुलाचे दाखवून राजशन्य करीत असे तरी खेळ नवे भविष्य होणार होय भाग्याचा संस्कार जसे जसे ज्याचे भाग्य चिन्हे उदय पावले तसे जो राजचन्य खेळ खेळता बाळपण येतो एके दिवशी आरोहीने कष्टशालके पळते ते वाताकृती मुख्य हो करुण म्हणते हो हो म्हणून थापटविते काष्टशालिके श्वाते परिते कानकचा वाट्यात भरत धावता शालिका श्वात तो पायाचे ठेस लागून मही ते उलथवणी पडेला पडला परी हे कासावे सौकोने सांडले शुद्ध बुद्धे सहती त्रिविकासून मही ते धाविता झाला तत्क्षणी ते श्वेतवर्ण पाहून नयन अर्भके पळाली भय करून म्हणती भरतरी पावला मरण भूत होईल आता हा मग आपल्या लागून पाठी बक्षेल सकळ मग शेवटी असे भय मानून पोटी पळून गेले अर्भके असे अर्भ घाटावर करीत बसले आहेत विचारत होय रकडे मरछा पार भरतरी ते वेदले मही पडला असे उलथवण शरीर सुकले तेने करून ठाई ठाई बेदले पाषाण रोज घेतलेले वाहत असे असे होते अवस्थेचे मैत्रावणे पाहिले त्याचे मग पुत्र हृदयाचे परम कळवळा दाटला मग मैसे मित्रावणे येता झाला स्नेह करून अति लगबगे बाळ उचलून उद्या मागे कळवेले त्वरे आनंद बगरते जेवणा त्याचे करले होतं पान उघड्याला गेले गुण सावध केले बाळासी या विप्राचा वेद धोरण तिथून चालला मित्रावरणे भरतरीचा धरण पाणी सध्या लागे आणि तसे तो मार्गे येता घाबरे पाते झाले सर्व किशोर पाहत असे म्हणते भरतरी थोर भूतवणे आला रे एरेकडे मित्रावरणे सज्ञ आला ते असे घेऊन म्हातारेने कसे पाचवणे म्हणे सांभाळी बाळाते ते ऋण खापरे मळसे पाहता विप्रदिवी मूर्ती वस्त्रासन टाकून निघोते बैसले त्यापरे मग म्हणे बाळका करे कळणे आणि तुम्ही आणली मोही करणे तरी सकाळ संजय सोडणं आम्हा विधाना आज सांगा येरे म्हणे ओ सती ऐक या बाळाचा मी असे जनक म्हणून स्नेहाचे दोन दिका मी तरी तुझ पाशी मी आलो ते ऐकून बोल आहे से तुम्ही बाळकाचे जनक असे येरो म्हणे असे कथा ऐक बाळाची मग मुळापासून तिथे कथन भरतरी पात्र व्यक्त जनन हरणी स्तनीचे संगोपन सकळ निर्णय बदला असे तरी या बाळाचे संभावना अपूर्व आहे मी कारण तरी असं पूर्ण दैवाने लाभ झाला तुझे याचा असे सांगून मित्रावरने जाता झाला आपले स्थानी हिरेकडे नेता मरे परमचे ती तोषले मग परतदाराचे सांगे वर्तमान तो ही हर्ष ऐकणे मज जन्य जनकाचे भय पण बाळ प्रकारे भेटले की असे परी दिवसेंदिवस परम उदय लालन पाळणास तो काशी क्षेत्र पुण्यवस्तीसह पंचवर्षी लोटले तो षडाश्वस्ती भर करण्यात पूर्ण झाला तर ही व्यक्त जयसिंगाने रेणुकेत लग्न विचार सुचला मग उभयताबेसून एकांती म्हणते चला जाऊ स्वदेशापती लक्षण संबंधी जाते लग्न करू बाळाते असा विचार उभयता करून सोडिते झाले क्षेत्रा लागून माळवा देशे त्याचा ग्राम उद्देश होणं मार्ग जाता तयाचा मार्गे चालता काढण्यात तत्परिणी अकस्मात जयसिंग क्षेत्र घाते मुक्त केला प्राणाते मग ते पाहुणे रेणुका सती प्रेत कळून देहाने होती परम शोक देहा प्रती सांडले झाले ते दवा मग ते उभयता स्त्री पुरुषाभरताने काशी मिळून विशेष अग्नी लावून उभयतास शोकडोई बुडाला उभयताचे कथा दहन परी शोक विशोक गोळे प्राण म्हणे आता मातेने कैसे सोडले कान्य असे रुदन करीत करीत पेटून झाला शांत चित्त तरी तो तेथून न उठे त्वरित प्राण सोडू पाहत असे तो मार्गे करून व्यवसाय त्या वंजारे वृषभ भटक त्यांनी पाहून त्याचा शोक परमचित्ती कळवळे म्हणते आगा भाट सुता शोकावरती अतिव्रता होणार झाले विषय माता विधी अक्षरे नियमित असे म्हणून बोध पार उठीला त्याचा धरून कर मग सवे घेऊन मुक्कामावर आणला असे भरतरे मुक्कामी राहून सकाळ जन रात्री ठेवून अन्न पान दुसरे दिवशी सवे घेऊन पुन्हा जात व्यवसाय असे परी 7-5 दिन शोक करता गेले लोटून मग दिवसेंदिवस होणी विस्मरण सहस्थिती वर्तत असे मग ते व्यावसायिक सहज करू लागला तर यांचे काज होता तेजवंत सकलचा हाती आदराने यावरील व्यावसायिक धान्य भरून अतियमप उज्जैनी शहर अवंतिका मार्ग धरला तयाचा मार्ग सरता औषभटका योनी बसला अवंतिका तेथे कथेचा रसनिका होणी तो स्वीकारा पुढे तसेच भक्ती कथा सारा समस्त वर्ष काळे किम्याकार सदा प्रसद भावित चतुर्थ मध्याय घोडा श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु शुभम भवतो श्रीरस्तो श्री नवनाथ भक्ती सार चतुर्शतमाध्याय समाप्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु आजचं आपलं पारायण इथे संपलंय आजच्या दिवसाचं